को अच्छा खेल दिखाना होगा। यस, अगदी बरोबर. मग मात्र टार्गेट सेट करत असताना तेव्हा मात्र तुमची मनस्थिती थोडीशी वेगळी असते आणि क्रिकेटचा हा खेळ हा खऱ्या अर्थाने कानांच्या मध्ये असलेल्या मस्तिष्काने जास्त खेळला जातो. हा माइंडसेटचा गेम आहे, हा मोमेंटमचा गेम आहे. कारण इथे तुम्ही ज्या माइंडसेटनी येताय आणि मग त्याचबरोबर आता मात्र सूर्यदेवानी बॅटरची साथ देण्याचं ठरवलंय की काय, कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी प्रचंड पाऊस होता, त्याबरोबर खेळपट्टी ओली होती. आता पाहिलं तर प्रचंड ऊन आलाय, खेळपट्टी सुकली आहे. आता बॉलिंग करणं थोडंसं कठीण आहे. बॅटरच्या बॅटवरती बॉल चांगला येणार आहे. काय वाटतंय सर, 7 ओव्हरच्या मॅच मध्ये जी बॅटिंग लाईनअप आहे, जशी बॅटिंग झाली आहे, काय टार्गेट सेट होऊ शकतं? वही प्रयास होगा, 100 के करीब रन यहाँ पर बनाने की कोशिश करते नजर आएंगे नागेश वाडेकर और उनके साथी खिलाड़ी अशरफ लाला। पिछले मुकाबले में मैन ऑफ द मैच का खिताब उन्हें मिला था और क्या बेहतरीन बल्लेबाजी रही थी। लेकिन मैं फिर से एक बार वही बात यहाँ पर दोहराना चाहूंगा, सूर्या मणिरत्नम, सूर्या और उनके साथी खिलाड़ी रत्नदीप, ये अच्छे गेंदबाज है, इस टीम में कौशल है। पिछले मुकाबले में हालांकि 5 छक्के उनके ऊपर जड़े थे बल्लेबाज ने, लेकिन उसके बाद बढ़िया कमबैक किया था इस टीम ने। तो अच्छे बॉलिंग लाइनअप के साथ उतरी है टीम मैग्निफिसेंट नवी मुंबई। सामने नागेश वाडेकर, पहला ओवर सूर्या का। अगदी बरोबर, वेगळ्या स्ट्रॅटेजीनी सूर्याचा पहिलाच फुल टॉस बॉल नागेशच्या बॅटमधून आडव्या बॅटने खेळलात आणि अवकाच्या बाहेर. पहिलाच बॉल, त्या पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट. मागची मॅच जिथे संपवली, पुढच्या मॅचला सुरुवात तिथूनच करण्यात येणार आहे. चौकार. पहली गेंद पर फुलर लेन की गेंद थी, इसे सही नसीहत उछाल कर खेला था। इस बार इस गेंद को स्क्वायर लेग पर डीप मिड विकेट से खिलाड़ी ने दौड़ लगाई, लेकिन उनके पहुंच के बाहर ये गेंद सीधा एक टिप्पा खाती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन पहली गेंद पर वो शुरुआत मिली है टीम क्लियर कट स्ट्राइकर को। पुढचा बॉल, यावेळेस मात्र आणखी चांगलं कनेक्शन. बॉल उचललाय आणि सरळ स्पॅच केलाय मिड विकेटच्या सीमेच्या रोक्यावरून. आणखी एक षटकार. स्टैंड एंड डिलीवर्ड, जैसे गेंद ने टिप्पा खाया, इस बार गेंद ऑफ कटर गेंद थी, टिप्पा खाते थोड़ी सी अंदर घूमी, जैसे अंदर आई वैसे बाहर चली गई, सीधे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। नागेश वाडेकर नागा के बल्ले से ये गगनचुंबी सिक्सर, 6 रन। मागच्या मॅच मध्ये अशरफने अशी सुरुवात करून दिली होती, नागेशने त्याची चांगली साथ दिली होती. या मॅच मध्ये थोडंसं विपरीत दृश्य पाहायला मिळतंय. आपण नक्की चर्चा करत होतो की सूर्या असेल, सूर्यासारखा गोलंदाज आहे, रत्नदीप सारखा गोलंदाज आहे, बॉलिंग थोडीशी डॉमिनेटिंग आहे. पण मात्र इथे जी सुरुवात झाली आहे, नागेशही म्हणतोय थांबा, अजून माझी बॅट बोलायची राहिली आहे आणि त्याला आता त्यांनी ही सुरुवात केलेली असणार आहे. पहिल्या 2 बॉलवरती 10 आलेत. जी छोटीशी टीम मीटिंग कॉल झाली आहे, त्यामध्ये नक्कीच हे म्हटलं जात असेल की आता इथून तुला तुझ्या चांगल्या बॉल्सवरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. एक चांगला स्लोअर वन आहे, एक चांगला ऑफ कटर आहे, त्याचबरोबर त्याच्याकडे वाईडिश यॉर्करही खूप चांगला आहे आणि वेग तर प्रचंड नक्कीच आहे सूर्य मणिरत्नम यांच्याकडे. पण मात्र नागेश थांबायचं नाव घेत नाहीये. आणखी एक शॉर्ट बॉल, त्यावरती पुल आणि तोही सक्सेसफुल. आणखी एक बाहेर मारलाय. 3 बॉल 2 षटकार 1 चौकार. वर्ल्ड बॅटिंग नागेश. खतरनाक बल्लेबाजी इस बार नागेश वाडेकर द्वारा। फिर से एक बार वो पटकी हुई गेंद थी, इसे सही नसीहत देते हुए गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर। बल्ले का स्विंग देखिए, बिल्कुल बल्ले के बीचों बीच गेंद लगती हुई सीधी बाउंड्री लाइन के बाहर। बैक टू बैक का दूसरा छक्का जड़ दिया इस ओवर में नागेश वाडेकर ने। रन संख्या अब स्कोर बोर्ड पर 16 रन, 16 विदाउट लॉस। टीम क्लियर कट स्ट्राइकर स्ट्राइक करते हुए बल्ले से। अगदी नावं तर स्ट्रायकर्स आहे ना, क्लिअर कट स्ट्रायकर्स आहेत आणि क्लिअर स्ट्राईक करतायत. प्रत्येक बॉल जो बॅटला आदळतो तो आदळल्यानंतर बाहेरच जातोय. नागेशची ओळख राहिली आहे, शतक झळकावलंय त्या खेळाडूने. त्याच्याकडे कॉन्फिडन्स कसा नसणार आहे. हे क्रीडांगण त्याच्यासाठी एक लकी क्रीडांगण आहे. असतात ना काही खेळाडूंचे की हे ग्राउंड माझ्यासाठी लकी, आणि तशीच तो बॅटिंगही करतोय. पहिल्या 3 बॉलवरती 16 आल्यात आणि त्यातील पहिल्या बॉलवर चौकार, थोडासा मिस टायमिंग. मग त्यानंतरचे दोन्ही बॉल काय लाजवाब टायमिंग त्यांनी केलेले आहेत. 3 बॉल 16. आता मात्र सूर्याकडे काय अस्त्र आहे, तो कुठलं अस्त्र बाहेर काढतोय. एखादी चांगलं मोठं ब्रह्मास्त्र सारखं एखादी चांगलं अस्त्र बाहेर काढणं गरजेचं आहे. स्टॉक बॉल आहे ना ज्याची तुम्ही चर्चा करत असता, तो स्टॉक बॉल त्याच्याकडे कुठला आहे ते पाहणं गरजेचं आहे. 3 बॉल 16. यावेळेस शॉर्ट बॉल आणि त्यावरती थोडेसे फिंगर्सही रोल केल्यात. चांगला बॉल टाकलाय.
इस बार गति परिवर्तन के तौर पर धीमा किया था इस गेंद को गेंदबाज सूर्या मणिरत्नम ने, उसके चलते ये बिंदी गेंद, वो स्टॉक बॉल की चर्चा यहाँ पर होती हुई, एक तो यॉर्कर या फिर ये गति परिवर्तन के तौर पर धीमी गेंद, आपको इसी गेंद पर निर्भर होना होगा। उसके चलते एक बिंदी गेंद, 4 गेंदों का खेल समाप्त, रन संख्या 16 रन, कमबॅक करते हुए सूर्य मणिरत्नम। पुढचा बॉल यावेळेस मात्र थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथे त्यांना कदाचित वाईड यॉर्कर टाकायचा होता, व्यवस्थित एक्झिक्यूट झाला नाहीये, पण हरकत नाहीये ना, पहिल्या 3 बॉलवरती 16 दिल्यात, त्यानंतरचे दोन्ही डॉट टाकलेत। और वो दोनों स्टॉक बॉल जिसकी बात मैंने यहां पर छेड़ी थी, एक तो आपके पास वो स्लोर वन और उसके बाद एक वाइड यॉर्कर या फिर परफेक्ट यॉर्कर, ये वाइड यॉर्कर की तलाश में इस बार गेंदबाज नजर आए, सटीक निशाने पर ये वाइड यॉर्कर और सीधी गेंद शॉर्ट थर्ड गली के बीच में खेल बैठे बल्लेबाज नागेश वाडेकर, और ये बिंदी गेंद, लगातार 2 बिंदी गेंदों का प्रेशर नागेश वाडेकर पर। आणि आता मात्र तो प्रेशर थोडासा रिलीज करायचा होता का, आणखी एक चांगला बॉल, यावेळेस मात्र पुन्हा एकदा अटेम्प्टेड यॉर्कर होता, व्यवस्थित एक्झिक्यूट झाला नाहीये, पण हरकत नाहीये, हा सर क्रिकेटचा खेळ आहे ना सर, इथे वेळ बदलायला वेळ नाही लागत, पहिल्या 3 वर 16 आले, त्यानंतर 3 डॉट बॉल आलेत। ये फुल टॉस गेंद थी, लगभग आउटसाइड द ऑफ स्टंप, अगर कवच के ऊपर से खेल देते तो यहां पर रन जरूर मिलते बल्लेबाज नागेश वाडेकर को, लेकिन बल्ला थोड़ा सा देरी से आया, गेंद सीधे विकेट कीपर के दस्तारों में, लगातार 3 बिंदी गेंदे और इसी के साथ ये पहला ओवर समाप्त। मैं कहूंगा इवेंटफुल ये ओवर रहा था, पहली 3 गेंदों पर, पहली गेंद पर ये चौका, दूसरी गेंद पर वो छक्का लगाया था डीप स्क्वायर लेग पर, तीसरी गेंद पर छक्का लगाया था और उसके बाद लगातार 3 बिंदी गेंद, उसमें परिवर्तन के तौर पर धीमी गेंद, उसके बाद एक यॉर्कर और तीसरी गेंद फुल टॉस थी, और इसके चलते अब ये पहला ओवर समाप्त। पहले ओवर के समाप्ति के बाद क्लियर कट स्ट्राइकर के खाते में रन बने 16, 16 विदाउट लॉस। अगदी बरोबर, मग मात्र भरपूर सगळं काही पाहायला मिळालं, सगळे इव्हेंट्स पाहायला मिळाले, मिस टायमिंगचा चौकार आला, त्यानंतरचे 2 आणि येस, विनरची मॅच आहे ना, जी टीम जिंकेल ती उद्या सरळ पहिली मॅच क्वालिफायर 1 खेळणार आहे, मजा येईल मॅचला, मग त्यासाठी ही लढाई आहे, त्यासाठी ही लढत आहे। सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये चौकार, 2 षटकार, 3 डॉट बॉल, हे सगळं काही पाहिलंय, आता अश्रफ येतील आणि त्यासाठी विकेटच्या मागून प्रथमेश आहेत, प्लॅनिंग प्लॉटिंग सगळी सुरू आहे। हा खेळ फक्त तुमच्या फिजिकल फिटनेसचा नाहीये, तुमच्या मेंटल टफनेसचाही तेवढा जास्त आहे, हा खेळ तुमच्या विचारांचा आहे, तुमच्या प्लॅनिंगचा आहे, त्याच्या एक्झिक्युशनचा आहे। रत्नदीप बॉलिंग ट्रॅकवरती अश्रफ फेस करेल आणि तो पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती हात न करता शॉर्ट अप पुल केल्या बॉलला, बॉल अगदी खेळपट्टी चांगली आहे आणि आउटफील्ड आहे तेवढी चांगली आहे, बॉल दन 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 करत आलाय, आणखी एक चौकार। जहां से पिछला मुकाबला छोड़ा था अशरफ ने बिल्कुल वहां से शुरू किया इस मुकाबले को। पहली गेंद कटर का इस्तेमाल, जैसी गेंद अंदर घूमी शरीर की तरफ गेंद आई, उसे मोड़ दिया सीधे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, वहां पर 4 रन बटोरे, 4 के साथ रन संख्या 20-20। पहली गेंद पर चौके की सहायता से इस बार खाता खुलता हुआ बल्लेबाज अशरफ खान का, रन संख्या 20। 20 धावा लागल्या धावफलकावरती, जे घडलं होतं मागच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती अगदी एवढा व्यवस्थित टाइम तोही झाला नव्हता नागेशचा, पण चौकार तिथे आला आणि जवळपास स्क्वेअर लेग रिजन वरती झालाय। पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या जास्ती बाहेर निघालाय बॉल, अंपायर सांगतील इट्स अ वाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर देखील देण्यात आलाय। मग कुणाल सर, तुम्ही रबर बॉल खेळताय, त्याचबरोबर तुम्ही पहिल्या दुसऱ्या बॉलवरती जेव्हा तो अटेम्प्टेड शॉर्ट बॉल करता आणि 1 फॉर दी ओव्हर येतो, मग किती कठीण आहे उर्वरित 4 बॉल फेकणं। धीमा बाउंसर का प्रयास था, पकड़कर वो ऑफ ब्रेक गेंदबाजी, लेफ्टी बैटर के लिए लेग कटर गेंद ज्यादा बाहर गए और उसके चलते एक 1 फॉर दी ओवर की वार्निंग। अब यहां से थोड़ी सी दिक्कत में नजर आएंगे गेंदबाज रत्नदीप। पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगली टायमिंग, येस अगदी बरोबर म्हटलोय, मागची मॅच जिथे सोडली आहे या मॅचला सुरुवात तिथूनच केलेली आहे। आणखी एक षटकार, बल्ले से रनों का सैलाब लाया है बल्लेबाज इस बार अशरफ लाला। क्या बल्लेबाजी, ये सल्तनत उनकी है, यहां पर हुकूमत उनकी चलती हुई, फ्लिक ऑफ द रिस्ट, ये देखिए बिल्कुल कलाइयों को मोड़ते हुए स्क्वायर लेग के ऊपर से टाइमिंग के जरिए इस गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन अशरफ लाला के बल्ले से। आणि जेव्हा आपण म्हणतो ना वॉच द बॉल, बॉल बघा आणि त्या हिशोबाने तुम्ही रिॲक्ट करा, फक्त रिॲक्ट करत नाहीयेत। प्रत्येक बॉलवरती तगडा प्रहार करतायत, याही वेळेस बॉल बराच वेळ हवेत आहे आणि त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट वरती वर बॉल
चांगली बॉलिंग, मॅचची विकेट आणि तीही अशरफची गोल्डन विकेट आता त्यांना मिळती आहे. कैचेस विन द मैचेस, लेकिन बिलाल इस बार अशरफ के पास वहां पर गए थे और ये दृश्य काफी इंटरेस्टिंग होगा. लेकिन इस बार गेंद घूमी, फिर से एक बार वो पकड़कर ऑफ ब्रेक गेंदबाजी लिफ्टी बल्लेबाज के लिए गेंद थोड़ी सी बाहर घूम रही थी, लेकिन इस बार ये दूसरा अटेम्प्ट और उस बार कैच को अंजाम दिया. और जब कैच को यहां पर अंजाम दिया तब बिलाल जाकर वहां पर खड़े रहे. सेलिब्रेशन टाइम फॉर टीम मैग्निफिसेंट नवी मुंबई, क्योंकि कल यहां पर एक बातचीत हो रही थी कि कल यहां पर कहा गया था कि जब ये जो पीछे वहां पर गीली होती है तो फिर वो बल्लेबाजी करना आसान नहीं होता. थोड़ा सा डराया था कल अशरफ लाला को, लेकिन इस मुकाबले में जैसे ही सफलता मिली उसके बाद बिलाल वहां पर जाकर सेलिब्रेट करते नजर आए. ये दोस्ती यहां पर भी दिखाई दी और बड़ी सफलता. अब अशरफ लाला डगआउट में नजर आएंगे. रत्नदीप चौधरी के खाते में यह पहली सफलता, 27 पर पहला झटका लगता हुआ टीम क्लियर कट स्ट्राइकर को. आणि अखेरकार ती पार्टनरशिप होती, ती पार्टनरशिप आता मात्र ब्रेक करण्यात आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मोहित येतात. थोडासा फेरबदल करण्यात आला यावेळेस. डावखुऱ्या हाताचा बॅटर मोहित आलेत आणि आल्यानंतर पहिलाच बॉल अगदी सन्मानपूर्वक खेळल्यात. पहिल्या बॉलला हलक्या हाताने फक्त पुश केलाय, दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सिंगल तिथे त्यांना मिळणार आहे. अच्छे बल्लेबाज है मोहित. पहली गेंद जब आप खेलते हुए बल्ले के बीचों बीच हल्के हाथों से इसे ढकेला था, एक सिंगल को बटोरा है. उन्हें पता है कि अच्छे फॉर्म में नजर आ रहे हैं बल्लेबाजी में. नागेश वाडेकर पिछले ओवर में पहली 3 गेंदों पर 16 रन बनाए थे. उनको जल्दी से जल्दी आपको स्ट्राइकिंग एंड पर लाना होगा और वैसे ही किया है काम अब मोहित ने. रत्नदीप यावेळेस मोठा शो खेळायचा होता, पण पुन्हा एकदा त्या व्हेरिएशनचा वापर करण्यात येतोय. वा, रत्नदीपचा झालेला हा कमबॅकही तेवढाच अप्रतिम राहिला. हा बॉलही तेवढाच चांगला होता. थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरती बॉल होता, तिकडनं वळवण्याचा प्रयत्न केला, मिसटायमिंग स्ट्रोक आहे, पण फक्त सिंगल मिळेल. जब जब तेज गेंदबाजी हुई है तब तब बल्लेबाज हावी रहे थे गेंदबाजों पर. और अब रत्नदीप चौधरी पिछली गेंद पर वो सिंगल फिंगर को रोल करते हुए गेंद को इस बार हल्के हाथों से खेला बल्लेबाज ने और सिंगल के साथ अब रन संख्या 29-29. आखिरी गेंद इस ओवर की आणि तो शेवटचा बॉल आता मात्र मोहित. वा, काय करेक्शन आहे. बॉलला पुन्हा एकदा डिस्पॅच केलाय मैदानाच्या बाहेर. स्लॉटचा बॉल आणि तो मैदानाच्या बाहेर टाकलाय. व्हाट अ स्ट्रोक. इनटू द स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट. बल्ले का स्विंग देखिए, फ्रंट लेग को अलग किया शरीर से अपने आप से और सीधा भेज दिया मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए. ये लगता हुआ 70-70 स्पोर्ट्स प्रेजेंट्स मानसून सुपर सीरीज का लंबा हाई एंड हैंडसम सिक्सर. बल्लेबाज मोहित इस बार मोहित करते हुए दर्शकों को 6 के साथ. अब ओवर समाप्त, 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 35, लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राइकर अगदी बरोबर. मग मात्र आपण मागच्या मॅच मध्ये बघितलं तर यशला प्रमोट करण्यात आलं होतं वन डाऊन पोझिशन वरती. यावेळेस लेफ्टी बॅटर आउट झाल्या तर मात्र लेफ्टी बॅटरलाच प्रमोट करण्यात आलेलं आहे. मोहित आलेत आणि पहिला स्ट्रोक ज्या हिशोबाने त्यांनी खेळला, अगदी पुढ्यातला बॉल होता, त्या बॉलवरती फक्त हलक्या हाताने फक्त सिंगल घेतली आहे आणि त्यानंतर स्लॉटच्या बॉलला त्याला पनिशमेंट दिली आहे. 12 बॉलचा खेळ झालाय, 35 धावा लागल्या धावफलकावरती, 1 विकेटही गेलेली आहे आणि 7 ओव्हरच्या मॅचेस आहेत. मग मात्र तुम्हाला त्या स्ट्रॅटेजिकली खेळावं लागेल आणि आता मात्र तो पाऊसही नाहीये ना, त्या हिशोबाने जर तुम्ही 100+ करताय तर मात्र बॉलर्सलाही चान्स आहे. दोन्ही टीमच्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या आहेत. आपण पाहिलं तर क्लिअर कट स्ट्रायकर्स त्यांची स्ट्रॅटेजी बॅटिंग थोडीशी डॉमिनेटिंग आहे आणि त्याचबरोबर मॅग्निफिसंट नवी मुंबई टीम त्यांची बॉलिंग थोडीशी डॉमिनेटिंग आहे. मग अशी ही बॅट आणि बॉलची द्वंद्व ही पाहायला मजा येते.
बॉलिंग ट्रॅकवरती देखील आपल्याला फेरबदल पाहायला मिळतं. वेदांत पाटील येतात बॉलिंग ट्रॅकवरती. मागच्याही मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली होती आणि एक चांगला मॅचअप पाहायला मिळेल. नागेश असतील. नागेशही आक्रमक सुरुवात करण्यासाठी जाणले जातात. सुरुवातही तेवढीच आक्रमक आणि अग्रेसिव्ह त्यांनी केली आहे, पण वेदांत पाटील यांच्याकडे इथे फिरकी आहे. अँगलनी बॉलला पहिलाच बॉल आणि तो पहिलाच बॉल अगदी अँगलनी थोडासा बाहेरच्या दिशेला वळण देण्याचा प्रयत्न होता, पण इट्स अ वाईट बॉल. हा तो ऍक्शन रिप्ले आपण एन्जॉय करतोय. अतिरिक्त वळा आलाय बॉल. डाव खुऱ्या हाताचे. साईड चेंज केल्यानंतर यावेळेस मात्र खूप चांगला टायमिंग. बॅटच्या मिडलला बॉल आणि जेव्हा नागेशच्या बॅटच्या मिडलला बॉल लागतोय तो सरळ मैदानाच्या बाहेरच मिळणार आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून षटकार. नेशनल लेग ब्रेक गेंद थी, बैकफुट पर जाकर पंच किया विद द टर्न, विद द टाइट खेला इस बार. बैकफुट पर जाकर एक बढ़िया पंच नागेश वाडेकर के बल्ले से 6 रन. 6 के साथ रन संख्या अब स्कोर बोर्ड पर 42-42. लॉस ऑफ 1 विकेट टीम स्ट्राइकर. पिछले मुकाबले में एक बड़ा रन चेज हमें नजर आया और इस मुकाबले में अब तीसरे ओवर में रन बने पहली एक गेंद पर 42-42. अगदी बरोबर. 22 धावा लागल्या, 42 धावा लागल्यात धावफलकावरती. चांगली बॅटिंग सुरू आहे. दोन्ही दिशेने ती आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. अग्रेसिव्ह अप्रोच दोन्ही बॅटर्सला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग आहे. नागेश वाडेकरही चांगली बॅटिंग करतात. मागच्या मॅच मध्ये त्यांच्याकडून असंच अग्रेसिव्ह अप्रोच पाहायला मिळाला. आता 8 बॉल आणि 23 वैयक्तिक ते खेळलेत. 42 धावा लागल्या धावफलकावरती. क्लिअर कट स्ट्रायकर्स. मोहितही चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि त्यानंतर त्यांच्या बॅटमधून आलेला तो षटकार तोही अविस्मरणीय आहे. वेदांत पाटील पहिला बॉल वाईट, मग त्यानंतर एक आलेला षटकार. विथ द स्पिन खेळल्यात. अँगलचाही वापर करण्याचा प्रयत्न राहिला होता. साईड चेंज करण्यात आली. मग पुन्हा एकदा आता मात्र थोडेसे शूजही रिमूव्ह केलेत. हे तुमच्या स्क्रीनवरती HD क्लिअर क्वालिटी मध्ये 70-70चा हे क्वालिटी टेलिकास्ट. लेफ्ट आर्म ओव्हरने सुरुवात केली होती, आता मात्र राऊंडनी करतात. पुढचा बॉल यावेळेस स्लॉट मध्ये बॉल आहे आणि हा बॉल सरळ गेलाय मैदानाच्या बाहेर. काव कॉर्नर च्या डोक्यावरून आणखी एक षटकार. नागेश. चांगला स्ट्रोक. हा तो ऍक्शन रिप्ले आपण बघतोय. चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशन्सही सांगतायत की आता मात्र ही मॅच मला खेळून दाखवायची आहे. जबाबदारीने खेळायची आहे, स्ट्रॅटेजीने खेळायची आहे आणि खेळतायत देखील तेवढंच चांगले. पहिला बॉल वाईट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. वा नागेश. पुन्हा एकदा साईड चेंज. याही वेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 बॉल आणि 3 षटकार लगावल्यात. व्हाट अ बैटिंग नागेश. पूरी तरह से खराब गेंदबाजी मैग्निफिसेंट द्वारा, क्योंकि अब इस बार और पिच ये गेंद की थी लेफ्ट आर्म ओवर द विकेट से. ये देखिए पैरों पर गेंद थी, बाउंड्री लाइन की सैर पर गेंद को भेज दिया बल्लेबाज नागेश वाडेकर ने. बैक टू बैक 3 छक्के लगा चुके. पहली गेंद वाइड आई थी. इस ओवर में अब तक 19 रन पहली 3 गेंदों पर. रन संख्या 54-54. 1 विकेट के नुकसान पर अभी अभी 15 गेंदों का खेल यहां पर हुआ है. रन बने 54-54. तो यहां पर अगर आपको कमबैक करना है मैग्निफिसेंट टीम, तो आपको यहां पर रेगुलर इंटरवल में विकेट लेने होंगे और उसके चलते आपको अच्छे लाइन और लेन के तहत यहां पर गेंदबाजी करनी होगी. लेकिन उसके विपरीत यहां पर गेंदबाजी होती हुई. निरंतर स्लॉट में गेंदबाजी, आगे रखने का प्रयास, वहां से गेंदों को घुमाने का प्रयास और वेदांत के ऊपर वो हमला बोलते हुए बल्लेबाजी नजर आई नागेश वाडेकर की. तो अच्छा यहां पर खेलते हुए नजर आया. पहली गेंद से नागेश वाडेकर, वो पॉझिटिव्ह इंटेंट उनके बल्लेबाजी में नजर आया. अगदी बरोबर. मग नुकतंच आपण पाहिलं ना आमच्या 70-70 बॉलची टॅगलाईन आहे, लगा तो 6. इथे नागेश वाडेकरच्या बॅटला बॉल लागला तर तोही थांबत नाहीये. त्याच्याही बॅटला बॉल लागल्यानंतर लगा तो 6च आहे. चांगली बॅटिंग सुरू आहे. अगदी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट सगळं काही ट्राय करून झालेत. आणि जसं सर तुम्ही उल्लेख केलात ना रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट घेणं, मग त्या अगोदर काय महत्वाचं आहे तर त्या अगोदर डॉट बॉलचा पर्सेंटेज, एका दुसरा डॉट बॉल टाकणंही अनिवार्य आहे, गरजेचं आहे. पण नागेश वाडेकर तो थांबत नाहीये.
तो एका निर्णयाने आलाय. त्याच्याकडे देखील ती शक्ती आहे, पॉवर आहे, ताकद आहे आणि ते सगळं काही सिद्ध करतोय. 10 बॉल 35 तोही वैयक्तिक खेळला. 3 बॉल 3 षटकार आल्यात. पुढचा बॉल बॅटची हलकीशी कडा लागत असताना बॉल थोडीशी कडा फिल्डिंग सरळ निघालाय मैदानाच्या बाहेर. असं म्हणतो ना आपण की नसीबी बहादूर काही साथ देतीये. बहादुरासारखा खेळतोय आणि नशिबाची साथही त्याला लाभली आहे. आलाय चौकार. जी बिल्कुल, किस्मत भी बहादुरों का साथ देती है. बल्ले के ऊपर लगी इस बार गेंद, फ्लाई स्लिप थर्ड मैन दायरे के अंदर और उसके सर के ऊपर से गेंद ने इस बार चकमा दिया. विकेट कीपर को चकमा दिया. थर्ड मैन के खिलाड़ी थे कौशल, उनको चकमा दिया और गेंद सीधी थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. 4 के साथ रन संख्या 58, 58, लॉस ऑफ 1 विकेट. इस ओवर में अब तक 23 रन आए. 39 रनों की पारी अब तक खेल चुके नागेश वाडेकर. इथे मात्र याही वेळेस बॅट क्रॉस आहे. बॉलही बाहेरच पाठवलाय. पुन्हा एकदा काव कॉर्नर मिड विकेटच्या मधोमध जणू काय तीर कमारीतनं तीरच सोडलाय. आणखी एक बाहेर आलाय षटकार. वा नागेश वाडेकर. अभी नागेश वाडेकर को पता था कि थोड़ी सी यहां पर लेंथ खींचने का प्रयास जरूर करेंगे गेंदबाज. थोड़े से आगे आए, स्टेप आउट किया और इस बार पुल किया, बल्ले से वार किया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. श्री गुरुदत्त स्टैंड पर यह लगता हुआ. एक और छक्का इस ओवर में. 4 छक्के जड़ चुके नागेश वाडेकर. महंगा ओवर मैग्निफिसेंट के लिए. रन संख्या 64, 64. पारी का यह तीसरा ओवर चलता हुआ. 29 रन अब इस ओवर से. 29 रन. 29 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. पण विशेष म्हणजे 12 बॉल आणि 45 वरती नागेश वाडेकरही खेळतोय. या ओव्हर मधला एकही बॉल बाउंड्री रोपच्या आतमध्ये राहिला नाही आणि तो ठेवलाच नाहीये नागेश वाडेकरने. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. आता मात्र पुन्हा एकदा इथे देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड डाऊन गेलेत आणि यावेळेस पहिल्या टप्प्यावरती 1 बाउन्स आणखी एक मारलाय आणि शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. आता मात्र 49 वरती खेळतोय. संघाची धावसंख्या तीही पुढे जात आहे. धावा लागल्यात धावफलकावरती. 68 धावा लागल्यात आणि फक्त 3 षटकांचा खेळ संपलाय. 68 रन बने खाते में इस 3 ओवर के खेल के बाद और यहां पर 49 रनों की पारी अब तक खेल चुके नागेश वाडेकर. और जैसे ही ये आखिरी गेंद पर चौका बटोरा उसके बाद वो पानी की मांग करते नजर आए डगआउट की तरफ देखते हुए. और उसके बाद अब ये ड्रिंक्स ब्रेक होता हुआ. 70 स्पोर्ट्स प्रेजेंट्स रबर क्रिकेट कार्निवल. 4 लाख की इनामी राशि, 2 लाख रनर अप टीम को दिए जाएंगे. 24 अगस्त से लेकर 29 अगस्त तक ये प्रतियोगिता होगी. ग्रामीण टीमें 16 ग्रामीण टीमें 2 आइकॉन खिलाड़ियों के साथ 16 ऑल इंडिया ओपन फॉर्मेट में टीमें खेलती नजर आएगी. मानसून ब्लास्ट 2026 वरुण एस पाटिल फाउंडेशन द्वारा आयोजित ये प्रतियोगिता 9 जुलाई से लेकर 13 जुलाई तक ये प्रतियोगिता खेली जाएगी. छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगन कोनगांव पर. आरके फ्रीड प्रेजेंट्स भिवंडी चैंपियंस ट्रॉफी. शुभम नाइक एंड बिलाल शेख इनकी ये पेशकश. 1 लाख की इनामी राशि रनर अप टीम को दिए जाएंगे. 50,000 रुपए नगद. 1 अगस्त 2 अगस्त को यह प्रतियोगिता खेली जाएगी इसी ग्राउंड पर मानकोली में. रबर टेस्ट चैंपियनशिप कमिंग सून इन सितंबर. 2-day टेस्ट फॉर्मेट. रॉयल वॉरियर्स प्रेजेंट्स मीरा भाईंदर चैंपियंस ट्रॉफी. वसीम कन्नड़ इनकी पेशकश. अशरफ खान आयोजन करता. 2 लाख की इनामी राशि. आने वाले इंडिपेंडेंस डे पर 15 और 16 अगस्त को यह प्रतियोगिता खेली जाएगी. मोरवा क्रिकेट ग्राउंड भाईंदर वेस्ट. और साथ ही साथ संदीप नाइक प्रतिष्ठान द्वारा आयोजित इर्ती ग्राउंड गोठिवली गांव में एक नाइट प्रतियोगिता खेली जाएगी रबर बॉल की. 6 और 7 अगस्त 2 लाख की इनामी राशि पे रनर अप टीम को दिए जाएंगे 1 लाख. 8 ऑल इंडिया ओपन टीम, 8 ग्रामीण टीम यहां पर खेलती नजर आएगी. 2 गांव 1 टीम के तौर पर. कौशल पाटील जवळ मॅचच्या दिशेने बॉलिंग ट्रॅकवरती आहेत आणि तो पहिलाच बॉल बॅटची हलकीशी कडा लागत असताना शॉर्ट वरती. व्हाट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच. काय कॅच पकडली आहे. पुढे डाइव्ह करत असताना अप्रतिम कॅच. दर्जेदार झेल. काय कॅच पकडली आहे.
लाजवाब लाजवाब, कौतुक करावं तेवढं कमी. अगदी थर्ड मॅन रिजन शॉट, थर्ड मॅन कसं थोडंसं फ्लाईट स्लिपच्या रिजनला पुढे येत होता बॉल आणि त्या बॉल वरती नजरा कडून ठेवल्यात आणि त्यानंतर कॅचही तेवढीच लाजवाब पकडली आहे. गुड कॅच. ही ती कॅच. हे ते एक्सप्रेशन्स आपण बॅटरचे बघतोय. मोहितला माहिती आहे की मात्र इथून तो निराश आहे आणि निराशा त्याला हातात घेऊन जावं लागेल. कौशल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आल्यानंतर ज्या विकेटची आवश्यकता होती, जी चर्चा आपण सातत्याने करत होतो, डॉट बॉल करावे लागतील, विकेट घ्यावी लागतील, तरच तुमचं या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतंय. आणि मात्र इथे कौशलनी त्या पहिल्याच बॉलवरती नॅचरली बॉलला हलकसं बाहेरच्या दिशेला वळण दिलंय. मात्र बॅट पासून अंगापासून लांब जाणारे बॉल थोडेसे कठीण असतात आणि ते कठीण कार्य ते सोपं करण्यासाठी तुम्हाला ऑन द राईज बॅटिंग करावी लागेल. तसं नाही झालंय. विकेट मिळाली आणि ती मोहितची विकेट मिळतीये. नवीन बॅटर यश आल्यात आणि आल्यानंतर तो पहिलाच बॉल, लॉफ्टेड ड्राइवचा फटका. हुआ यश, व्हाट अ स्ट्रोक. एक अच्छे यंगस्टर यश कोठारी पहली गेंद पर सामने खेलते हुए इस गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. पिछले मुकाबले में कौशल पाटिल पहली गेंद पर वो सफलता, उसके बाद 5 छक्के जड़े थे इनकी गेंदबाजी पर, लेकिन इस मुकाबले में पहली गेंद पर वो सफलता और दूसरी गेंद पर वो छक्का जड़ा है बल्लेबाज यश कोठारी ने. सो कमबैक आपको यहां पर करना होगा. 6 के साथ रन संख्या 74, 74 लॉस ऑफ 2 विकेट. इथे मात्र चांगला बॉल टाकलाय. वा, टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी फिरतोय, वळतोय आणि समजला नाहीये बॅटरला. यश आहेत आणि बघा तो ऍक्शन रिप्ले. ऑब्रे गेंद थी, टिप्पा खाती गेंद अंदर घूमी राइट हैंडेड बल्लेबाज के लिए और थोड़ा सा चकमा दिया बल्लेबाज को. वो थोड़े से यहां पर बैकफुट पर गए थे यश कोठारी इस गेंद पर. बिंदी गेंद कौशल पाटिल द्वारा. चांगली बॉलिंग. ह्या व्हेरिएशनचं असं गरजेचं आहे तुमच्याकडे. यावेळेस मात्र शॉट मारलाय आणि तो देखील ऑन रिजन वरती खेळल्यानंतर हलकसं थोडा वेळ पॉज झाले आणि एकच धाव इथे कंप्लीट करण्यात येते. 49 रनों की पारी अब तक खेल चुके नागेश वाडेकर. स्कायरा 11 के मालिक आकाश पाटिल द्वारा एक इनाम है इनके लिए. अगर यहां पर 50 रन पूरे करते हैं नागेश वाडेकर तो 5000 का इनाम यहां पर दिया जाएगा. 49 नॉट आउट. पुढचा बॉल मात्र यावेळेस थोडासा संयमाने खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. संयमही चांगला आहे, अनुभवही चांगला आहे. नागेश वाडेकर यांचं अर्धशतक कबूल करा. व्हाट बॅटिंग नागेश. अप्रतिम स्ट्रोक, अप्रतिम खेळ आणि अप्रतिम दर्जेचा हा सर्वोत्तम खेळाडू सर्वोत्तम स्पर्धेमधला सर्वोत्तम खेळ करून दाखवतोय. 5वां अर्धशतक यहां पर आ चुका है इस प्रतियोगिता का और 5000 का इनाम. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 80 धावा लागल्या धावफलकावरती. 2 विकेट्सही गेलेल्या आहेत. क्लिअर कट स्ट्रायकर्स स्ट्राईक करण्यासाठी जाणले जातात. हा तो ऍक्शन रिप्ले आपण एन्जॉय करतोय. समोर खेळले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि हे अर्धशतक कंप्लीट करणारा स्ट्रोक होता नागेश वाडेकरच्या बॅटमधून. मग त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचं असलेलं ते स्मित हास्य, ते एक्सप्रेशन्स, हे सगळं काही सांगून जात आहेत. महत्वाचा खेळाडू महत्वाच्या स्पर्धेमध्ये महत्वाचं कार्य करत असताना. सूर्याचा वापर करण्यात आलाय. पुन्हा एकदा त्याला आमंत्रित करण्यात आलंय. पहिलं षटक अगदी 16 धावांचं होतं. त्यामध्ये पहिल्या 3 बॉलवरती 3 तगडे प्रहार होते आणि त्यानंतर 3 डॉट बॉल होते आणि त्यालाच आमंत्रित करण्यात आले. कारण मात्र आता इथे नागेशला आणि यशला थांबवणं गरजेचं आहे. 4 ओव्हरमध्ये 80 झाल्यात. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अगदी 120 ते 25चं काहीतरी धावफलक उभारण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. क्लिअर कट स्ट्रायकर्स क्लिअर स्ट्राईक करण्यासाठी जाणले जात आहेत.
यश आहे स्ट्राईक वरती. यावेळेस मिस्टॅमिक स्ट्रोक खेळायचं होता, पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचे होते, पण बॅटची हलकीशी कडा लागते आणि बॅकवर्ड पॉइंट वरती कॅचही तेवढीच लाजवाब पकडण्यात आली आहे. गुड कॅच, आणखी एक विकेट. अच्छी गेंदबाजी, बढ़िया कमबैक सूर्या मणिरत्नम द्वारा. हालांकि पहले ओवर में 16 रन आए थे. पहली गेंद पर चौका बटोरा था, दो गेंदों पर लगातार छक्के जड़े थे और उसके बाद 3 बिंदी गेंदे. उसके बाद ये 5वें ओवर में गेंदबाजी पर आए. पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर यश कोठारी का विकेट मिला है गेंदबाज सूर्या मणिरत्नम को. तो इस मुकाबले में अभी अभी अर्धशतक जड़ने वाले बल्लेबाज नागेश वाडेकर, इनके लिए आकाश पाटिल स्कायरा 11 द्वारा 5,000 की इनामी राशि दी जाएगी. पारितोषिकांचाही वर्षाव होतोय, पण मात्र आता इथून नागेशची साथ देण्यासाठी चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे ना, कारण तुम्ही 4 ओव्हरमध्ये 80 केल्यात, उर्वरित 18 बॉलमध्ये किमान अगदी 40 रन करणं तेही गरजेच्या आहेत. 120 प्लस टार्गेट इथून नेणं देखील गरजेचं आहे, कारण आपण बघतोय मॅग्निफिसंट नवी मुंबई टीमची बॅटिंगही खोलवर आहे. लोअर ऑर्डर पर्यंत खूप चांगले बॅटर्स त्यांच्याही टीम मध्ये आहेत. नवीन बॅटर करण येत आहेत मैदानाच्या आत आणि पाहूयात काय माइंडसेटनी करण बॅटिंग करतील. आणि हा पहिलाच बॉल, सूर्या मणिरत्नम अप्रतिम बॉलिंग, त्याच्या वेगासाठी ते चालल्या जातात आणि काय वेगवान बॉल टाकलाय. गुड बॉलिंग. सो 22 के तौर पर अब ये सिंगल जुड़ता हुआ. पिछले ओवर की आखिरी गेंद पर सिंगल बटोरा था बल्लेबाज ने, उसके बाद वो स्ट्राइक मिली थी बल्लेबाज नागेश वाडेकर को. उसे सेकंड लास्ट गेंद पर वो चौका बटोरा था. कई सारे दर्शक घर से भी मुकाबले देखते हुए और उनका कहना था कि फिर वो नागेश वाडेकर को स्ट्राइक कैसे मिला अगले ओवर की पहली गेंद पर. लेकिन पिछले ओवर में आखिरी गेंद पर वो सिंगल बटोरा था नागेश वाडेकर ने. उसके चलते 55 रनों की पारी अब तक खेल चुके नागेश वाडेकर. और ये गेंद वाइड बॉल, एक्स्ट्रा की तौर पर रन संख्या बढ़ती हुई, इजाफा होता हुआ रन संख्या 83 रन. आणि मात्र यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि काय जोगोळीच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला, पण चांगली फिल्डिंग, चांगला अडवलाय बॉल, सोपं नाहीये. चांगली फिल्डिंग, सिंगल मिळेल. चांगली बॅटिंग केली आणि त्याबद्दल आकाश कोंडू पाटील स्कायरा 11 यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे खेळाडू नागेश वाडेकर साठी. अभिनंदन. आणि 70-70च्या कुठल्याही स्पर्धा ज्या होतात, या बॉल नंतर माहिती देतो, त्या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला कुठलाही खेळाडू परफॉर्मन्स देतो त्याच नंतर अनाउन्समेंट केली जाते कोणत्याही पैशाची आणि रकमेची. याची माहिती मी तुम्हाला आताच देतो. अशा अनेक स्पर्धा तुम्ही पाहिल्या असतील 70-70 स्पोर्ट्सच्या, ग्रामीण धमाका बिग बॅश लीग पासून या स्पर्धेपर्यंत. पहिले खेळ होतो, चांगला खेळ केला की मग प्रोत्साहन दिलं जातं आणि प्रोत्साहनानुसार जेवढे काही पैसे तुम्ही देता ते पैसे सगळे त्या खेळाडूला त्यानंतर दिले जातात. धन्यवाद. यावेळेस देखील बॅटची स्विंग अप्रतिम आहे, पण त्याचबरोबर वेग तो प्रचंड आहे सूर्या यांच्याकडे. शेवटचा बॉल आणि तो शेवटचा बॉलही डॉट आलाय. मात्र या ओव्हरमध्ये घडलंय असं तर विकेट आली आणि त्या विकेट आल्यामुळे धावा फक्त आणि फक्त 4 आल्यात. 22ची एक धाव नक्कीच आहे. एकंदरीत 5 धावा आल्यात, पण बॉलरच्या खात्यामध्ये 4 धावा आल्यात आणि 85 धावा लागल्यात धाव फलकावरती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय, 3 विकेट्सही गेलेल्या आहेत. राकेश प्रतिष्ठान गोठवली, MS11 गोठवली द्वारा आयोजित संदीप नाइक प्रतिष्ठान एसएन ट्रॉफी 6 और 7 अगस्त को यह प्रतियोगिता खेली जाएगी. नाइट फॉर्मेट में रबर बॉल क्रिकेट की यह प्रतियोगिता न्यू स्टार इर्ती ग्राउंड पर गोठवली गांव में 8 टीमें, ऑल इंडिया ओपन फॉर्मेट से 8 टीमें, 2 गांव 1 टीम. इसी के साथ सुल्तान खान एंड दीनू कांबले द्वारा प्रेजेंट्स ये एसडी ट्रॉफी 5 और 6 अगस्त को ये डेट प्रतियोगिता खेली जाएगी और ये टूर्नामेंट होगा छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगन कोनगांव भिवंडी. बॉस ट्रॉफी रेनी बॉल क्रिकेट टूर्नामेंट 18-19 जुलाई को यह प्रतियोगिता खेली जाएगी. आरके फ्री हिट प्रेजेंट्स भिवंडी चैंपियंस ट्रॉफी 1 और 2 अगस्त को यह प्रतियोगिता खेली जाएगी. 1 लाख की इनामी राशि रनर अप टीम को दिए जाएंगे 50,000. आणि हा फुल टॉस बॉल, आणि फुल टॉस बॉलला या अशाच प्रकारे पाठवलं जातं मैदानाच्या बाहेर. वर स्ट्रोक. येस, बॅटिंग टीम बॅट्समनचा आहे. येस, बॅटर रिव्ह्यू आहे. बॅटरने रिव्ह्यू घेतलाय, त्यांना असं वाटतंय की वेसाईच्या वरती बॉल आहे. बैटिंग टीम रिव्यू.
रत्नदीप चौधरी इस ओवर में पहली गेंद पर वो छक्का लगाए, फेयर डिलीवरी, रिव्यू लॉस्ट। करण नावामध्ये रन आहे आणि रन करण्याचा प्रयत्न आता तोही करतोय डीप इनसाइड द क्रीज. हेही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे ना, की आपण क्रीज मध्ये कुठे उभे आहात आणि त्याबरोबर बॉल हलकासा डीप होतोय नाही होतोय, या सगळ्या गोष्टींची पाहणी करत असताना चांगलं पंचांचं कार्य. पहिल्या बॉलवर षटकार, मात्र यावेळेस हो बाहेर फेकून दिलाय बॉल मिड विकेटच्या सीमेरेषेच्या डोक्यावरून. आणखी एक आलाय खनखरीत षटकार. लेदर बॉल क्रिकेट का एक्सपीरियंस साफ झलकता हुआ उनके बल्लेबाजी में। पहली गेंद पर छक्का लगा था, इस बार लेंथ गेंद थी, पीछे गए, इस गेंद को पिक किया, बल्ले से टिक किया, सीधे मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन करण मोरे के बल्ले से। नाम में रन है, इस बार बल्ले से रन बनाते हुए करण मोरे। अगदी बरोबर. आणि करणला का प्रमोट करण्यात आलं होतं, का निवड करण्यात आली होती, हे सगळं ना तुम्हाला इथे सिद्ध करून दाखवावं लागतं. विश्वास ठेवला जातो, कर्णधार विश्वास ठेवतो, संघ मालक तुमच्यावर विश्वास ठेवतो, पण त्या विश्वासाचं पात्र तुम्हाला ठरावं लागतं. कारण क्रिकेटचा खेळ असाच आहे ना, प्रत्येक मॅच प्रत्येक खेळ ही शून्यापासून सुरुवात होते आणि शून्यातनं विश्व निर्माण करणं म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आलाय आणि ते देखील रत्नदीपच्या विरोधात आले आहेत. ज्या गोलंदाजांनी आतापर्यंत इम्प्रेस केलाय, स्टॉक बॉल चांगले आहेत, शॉर्ट बॉल चांगला आहे, त्याबरोबर एक वाईडी शॉर्टकर चांगला आहे, ऑफ स्पिन चांगला आहे, लेग कटर चांगला आहे, पण आता त्याचा वापर केलेला नाहीये. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार, मजा येईल मॅचला. पुढचा बॉल यावेळेस मात्र नक्कीच खोलवर टप्प्याचा बॉल होता. भरपूर शफल झाले, आतमध्ये आले, खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय आणि फक्त सिंगलच मिळणार आहे. 98 रन पारी का ये चलता हुआ छठा ओवर। पिछले मुकाबले में हमने देखा 124 रन चेस हुए हैं, इस मुकाबले में अब 98 रन बना चुके टीम स्ट्राइकर। तो अच्छी बल्लेबाजी अब तक हुई है, अब तक 56 रन बनाए नागेश वाडेकर ने। इस मुकाबले में 18 गेंदों में 56 रनों की यहां पर पारी अब तक खेलती नजर आए। पहली गेंद पर आए थे बल्लेबाजी करने नागेश वाडेकर आणि अजूनही लढतोय, एका योद्धासारखा तो उभा आहे आणि तो एकटा उभा आहे आणि तो एकटा खेळतोय. हुवड बॅटिंग नागेश वाडेकर या नावाची चर्चा होईल, कारण खेळ तसा चर्चेसारखा है. क्रेज देखिए क्रिकेट का, खिलाड़ी है मुंबई के नागेश वाडेकर और यहां पर वो इनाम दिया है शिरडोन गांव के आकाश पाटिल ने 5000 का इनाम स्कायरा 11 की तरफ से इस खिलाड़ी के लिए, शिरडोन थाने के आकाश पाटिल। और ये क्रेज यहीं से शुरू होता है जहां से 70 स्पोर्ट्स टेनिस क्रिकेट विश्व में आया और कई सारे खिलाड़ी फिर वो उभरते नजर आए टेनिस क्रिकेट विश्व में और उनका गेम देखने का एक अलग मौका दर्शकों के लिए रहा है और ये सिलसिला यहां से ऐसे ही जारी रहेगा. अगदी बरोबर म्हटलं ना सर, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ना वय पाहिलं जात ना सीमा पाहिल्या जातात. मग मात्र तुम्हाला खेळ आवडला तर प्रतिसाद देण्यासाठी, कौतुक करण्यासाठी अनेक जण जे मैदानावरती असतात ते टाळ्यांचा गजर करतात, अनेक जण जे बाहेर असतात ते सपोर्ट करत असतात. फॅन बेस असाच बनतो ना, आणि त्यामध्ये एक मोठं नाव उभरून आलंय, ते नाव आहे 70-70. कारण एक मोठा प्लॅटफॉर्म दिलाय ना, तळागाळातील गावातील ग्रामीण क्रिकेट खेळणारे खेळाडू त्यांना एका प्लॅटफॉर्म देण्याची संधी इथे नक्कीच दिली आहे. 105 100 अप. शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलला देखील स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता. 2 खेळाडू, सांघिक खेळ आहे, 11 खेळाडू एकत्र येऊन खेळतात आणि तसाच खेळ इथे खेळलाय. एकाने अडवला, प्रयत्न केला, त्याच्या अवकाच्या बाहेर दुसऱ्याने सपोर्ट केला, यस अडवलाय बॉल. क्या फील्डिंग रही है कौशल पाटिल की, और उसके बाद उनके साथी खिलाड़ियों द्वारा इस गेंद को रोका गया और इसी के साथ ये रन बचा है. अब ओवर की समाप्ति, रन संख्या स्कोर बोर्ड पर अब तक 106 रन, 106. पारी का छठा ओवर समाप्त, आखिरी ओवर. पिछले मुकाबले में 124 रन यहां पर चेस हुए थे और अब 106 रन बना चुकी टीम स्ट्राइकर, क्लियर कट स्ट्राइकर. आखिरी ओवर. एनपी स्पोर्ट्स एंड परी पैकर्स, मीरा भाईंदर बिग बैश टेनिस बॉल की ये टूर्नामेंट होगी इन नवंबर. 3rd सीजन नितिन जी वारे, वारे ब्रदर्स द्वारा आपके सामने हम लेकर आएंगे प्रतियोगिता को. मीरा भाईंदर बिग बैश. ती झडी आहे, प्रत्येक
आपण महिन्यामध्ये बघतोय तर स्पर्धांची झडी लागली आहे आणि ही खऱ्या अर्थाने पर्वणी आहे ना. क्रिकेटर्सला असू देत, आपल्याला असू देत, पंचांना असू देत, प्रत्येकाला एक पर्वणी आहे, एक संधी आहे आणि ती संधी, त्या संधीचं सोनं सगळ्यांनाच करावं लागतंय. आता मात्र सध्या तरी 106 धावा लागल्यात. क्लिअर कट स्ट्रायकर्स क्लिअर स्ट्राईक करतायत आणि प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेरच पाठवण्याचा प्रयत्न राहिलाय. मागच्या मॅच मध्ये कौशलच्या विरोधात हल्ला करण्यात आला होता. या मॅच मध्ये त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 12 देऊन 1 विकेट घेतली आहे आणि त्यामुळे शेवटचं षटक ते हाताळण्यासाठी आलाय. पण करणची बॅट आणि त्या बॅटला हा चेंडू आदळून सरळ मैदानाच्या बाहेर लॉंगॉनच्या डोक्यावरती आणखी एक मारलाय, बेधडक मारलाय षटकार. वड बॅटिंग, लाजवाब, दर्जेदार, प्रेक्षणीय, उल्लेखनीय, डोळ्याचं पार न फेडणारा हा षटकार करणच्या बॅटमधून. वड बॅटिंग, स्लॉटचा बॉल होता आणि मात्र कौशललाही माहिती आहे या अशा स्लॉटच्या बॉलला गैर केलं जाणार नाहीये. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 112 लागल्यात, किती लागतील? पुढचा बॉल यावे संघावरती आणि या बॉलला फक्त दिशा दाखवली, फ्लिक केला, आणखी एक मारलाय. बॅक टू बॅक 2 बॉल 2 षटकार. येस, बॅटिंग टीम बॅट्समननी अपील केली आहे, डिसिजनला चॅलेंज केलंय. त्यांना वाटतं इट्स अ बीमर बॉल. आपण जाऊयात तिसऱ्या पंचांकडे. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस्ट, नो मोर रिव्ह्यू. आता मात्र पहिल्या 2 बॉलवरती जे 2 षटकार आलेत त्यानंतर पाहूयात कसा कमबॅक केला जाणार आहे. क्षमता आहे, गुणवत्ता, एक चांगला यॉर्कर टाकलाय. अगदी आपल्या पिटाऱ्यामध्ये असलेलं ते ब्रह्मास्त्र ज्याला आपण म्हणतो ना, तेच बाहेर काढलाय. गुड बॉल, चांगला यॉर्कर, सिंगल मिळाली आहे. और यही आपको आखिरी ओवर में गेंदें डिलीवर करनी होगी. परफेक्ट यॉर्कर, स्लोअर वन, कटर्स का इस्तेमाल करना होगा. पहली 2 गेंदों पर 2 छक्के, उसके बाद वो कमबॅक करते हुए कौशल पाटील. आणि मात्र यावेळेस देखील पुन्हा एकदा एक चांगला बॉल टाकलाय आणि एक धाव सोडण्याचा प्रयत्न असेल. ओ हो 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 हो, कसला वेगाने तो बॉल हिट केलाय. यामध्ये फक्त ती विकेट घेणं नव्हतं तर लगावलेले जे 2 षटकार होते ना, त्या सगळ्या दोन्ही षटकारांचा ही ती आतिषबाजी होती. व्हॉट अ हिट कौशल. अब इसका स्टिकर बनेगा और सब में बटेगा. नागेश वाडेकर, क्या बढ़िया पारी इस बार खेले थे नागेश वाडेकर. स्लोअर वन गेंद थी, तालियां बजती हुई डगआउट से ऑफ ब्रेक गेंद थी, पीछे गई, उसके बाद वहां से थ्रो हुआ सीधे बॉलर एंड पर और उसके बाद ये देखिए डायरेक्ट हिट का प्रयास. स्टंप तोड़ते हो अगदी रागात. मग मात्र जे 2 षटकार आले होते ना, त्या सगळं हे या एका थ्रो मध्ये कौशल्य दाखवलंय. असताना तुमचे एक्सप्रेशन्सही थोडेसे हाय असतात. तुम्ही जेव्हा क्रिकेटचा खेळ खेळता हार्टबीटचंही हाय असतात. प्रत्येकाला चांगलं करायचंय टीमसाठी. करण बॅट फिरवली आहे पण लागला नाहीये बॅटला आणि आता मात्र इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल का? तर येस, करावी लागणार आहे. सब आखिरी गेंद खेलेंगे उस्मान पटेल. डॉट बॉल, रन आउट के तौर पर बल्लेबाज करण मोरे बैक टू द डगआउट. आकिब लेफ्टी, न्यू बैटर, नॉन स्ट्राइकिंग एंड पर. और आखिरी गेंद अब फेस करते नजर आएंगे उस्मान पटेल. अगदी बरोबर. रायगडचा टायगर म्हणून प्रसिद्ध फॅन फॉलोईंग हे सगळं काही या खेळाडूंनी मिळवलंय. आज क्रिकेटच्या खेळामध्ये जे सगळं मिळवलंय, जी रिस्पेक्ट मिळवली, ती सगळी काही आपल्या क्रिकेटच्या खेळामुळे मिळवली आहे. आता हा शेवटचा बॉल आहे. संघाचा धावफलक कसं मोठं होईल आणि नक्की षटकाराचा प्रयत्न होईल यात ती मात्र शंका नाहीये. पण कौशल पाटील, कौतुक करावं लागेल याही पट्ट्याचं. पहिल्या 2 बॉल 2 षटकार आलेत, नंतर कमबॅक. पुढचा बॉल, आणखी एक चांगला बॉल. वा कौशल, अप्रतिम गोलंदाजी. मित्रांनो, कौशलचाही कमबॅक आवडला असेल तर टाळ्या व्हायला त्याच्यासाठी हरकत नाहीये. गुड बॉलिंग कौशल. 119 धावा लागल्या धावफलकावरती आणि विजयासाठी 120 धावेचं लक्ष्य असणार आहे. टॉस के लिए आपको आना है. टॉस साठी यायचं लवकरात लवकर दोन्ही टीमचे कॅप्टन.
टॉस केला जाईल. ट्विशा 11 टाइगर एंड टीम विल लाइन्स ओडिशा दोनों टीम के कप्तान आइए टॉस के लिए जल्द से जल्द. मिड इनिंग में टॉस होगा. बॅटिंग कार्डवर एक नजर टाकूया. नागेश वाडेकर 63 धावांची खेळी केली. 10 धावा केल्या अशरफने, 7 धावा केल्या मोहितने, यशने 7 धावा, करणने 28 धावांची खेळी ते साकारली. उस्मान पटेल धाव करता आलेली नाहीये. 119 धावा झाल्यात. 120 टार्गेट सेट झालेलं आहे या मॅच मध्ये. मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीमच्या समोर 120 हे लक्ष असेल. सूर्यमणी रत्नम 2 ओव्हर 20 धावा 1 विकेट. रत्नदीप 2 ओव्हर 40 रन 1 विकेट. वेदांत 1 ओव्हर 33 धावा. कौशलने खूप चांगली बॉलिंग केली. 2 ओव्हर मध्ये 25 धावा 1 विकेट. सो लक्ष आहे 120 रनचं. चला आता टॉस केला जाईल. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं लगेचच. केतन म्हात्रे आणि फरदीन काझी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच उपस्थित राहायचं आहे. मिड इनिंग मध्ये टॉस केला जातो. विनंती असेल फरदीन काझी, चला टॉससाठी या लवकर. फरदीन काझी, विलायन्स ओरिसा. फरदीन काझी टॉससाठी या. श्रेयस येत आहेत. ट्विशा टायगरचे सर्वे सर्वा तेजस पाटील यांना विनंती असणार आहे, आपण टॉससाठी या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. नमस्कार क्रिकेट रसिका हो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. महत्त्वाची मॅच आहे. पहिल्या दोन्ही टीम ज्या आहेत एक एक मॅच जरी पराभूत झाली असेल तरी देखील त्यांना संधी आहे. त्यामुळे श्रेयस कदम एका बाजूला विलायन्स ओरिसासाठी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ट्विशा 11 टायगरसाठी केतन म्हात्रे. अगदी महत्त्वाचा हा टॉस असणार आहे आणि तेजस सरांना विनंती असेल आपल्या शुभाचे टॉस करायचा आहे. छापा कॉल केला आहे आणि छापा चाललेला आहे. श्रेयसची थोडीशी चर्चा करू, कारण श्रेयसने लाजबाब बॅटिंग केली. शेवटच्या 3 ओव्हरला 77 केल्या होत्या. श्रेयस, टॉस जिंकून निर्णय काय असेल आणि काय चुका झाल्या असं वाटतं, कारण महत्त्वपूर्ण मॅच होती. आम्ही टॉस जिंकून पहिलं तर बॉलिंग करू आणि पहिली मॅच होती, थोडं लीग मॅच आहे तर थोडं कॉम्बिनेशन होण्यासाठी थोडा टाईम जाईल म्हणून आता काय नाही, नेक्स्ट मॅच समजलं की कोणाचं कुठे बॉलिंग द्यावी लागेल कुठे नाही, थोडं इम्प्रूव्हमेंट करू, थोडे चेंजेस करावे लागतील टीममध्ये. पण काय नाही, टी क्रिकेट असाच गेम आहे की एकत्र खेळलं तर टीम जिंकणार आहे. सो आम्ही प्रयत्न करू जिंकण्यासाठी. आणि आता केतन आहे. केतन तर आमचा सोबतचाच आहे, तर काय आम्हाला माहिती आहे स्ट्रॉंग झोन काय वीक झोन काय. अभ्यास केला आहे केतनचा म्हणजे. तर टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे. केतन, काय म्हणाल? आता पुन्हा एकदा बॅटिंग करायची आहे खरी, परंतु पहिली मॅच अगदी कोणत्याही लीगमध्ये खूप महत्त्वाची असते. कॉम्बिनेशन नवीन असतं आणि त्या पद्धतीने आता पुन्हा एकदा नव्याने कमबॅक करायचं आहे तुम्हाला. सर नक्कीच स्टार्ट खूप चांगला झालेला, बट त्याच्यानंतर 1-2 ओव्हर थोड्या बाउंड्री 6 नाही आली, त्याच्यामुळे कमी स्कोअर झाला.
तर मिनिमम 110पर्यंत पाहिजे होतं, तर बॉलरांनी अजून मेहनत केली असती. तरी पण 92ला त्यांनी खूप चांगली मेहनत केली आणि लास्ट ओव्हरपर्यंत आणली. बट आता आमची बॅटिंग आहे, जास्ती स्कोर मारण्याचा प्रयत्न करू. समोर श्रेयस आहे. हो, चांगली बॅटिंग केली त्यांनी त्याच्या पहिले पण, आणि तर मी पण त्या टीमचा आहे. बट बॉलर कुठेतरी मार खातात, त्यांनी थोडा डोका लावायला पाहिजे, कुठे बॉलिंग करायला पाहिजे, तर तसे बॉलिंग करा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असणार आहे. जाऊयात यानंतरच्या महत्त्वाचा मॅचचा टॉस झालाय. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स आणि ही मान्सून सुपर सिरीज. धन्यवाद. इम्पॅक्ट प्लेअरचा इशारा इथे पंचांनी केलेला आहे आणि इम्पॅक्ट खेळाडू अनिकेत सानप इन आहे आणि अमित कोरीच्या जागेवर तो आलेला आहे. सो इम्पॅक्ट प्लेअर याची माहिती आपण दिली आहे. मॅचला सुरुवात करा. टार्गेट आहे 120. ओपनिंग बॅटर आकाश जांगे आणि त्याच्याबरोबर प्रथमेश पवार. मागच्या मॅच मध्ये एक षटकार मारला होता प्रथमेशने, नंतर दुर्दैवरित्या तो रनआउट झाला होता. परंतु या मॅच मध्ये विक्की भोईर पहिले षटक हाताळतोय. मागच्या मॅच मध्ये त्यानेच बॉलिंग मध्ये सुरुवात केली होती. फर्स्ट बॉल आणि समोर आहे आकाश जांगे. पहिलाच बॉल फुल टॉस. अंपायरने हा बीमर घोषित केलाय आणि ते कॅच पकडला जाईल, परंतु नो बॉल आहे असं पंचांनी सांगितलंय आणि नो बॉलवर एक धावही मिळाली आणि पहिलाच बॉल फ्री हिट खेळण्याची संधी आता प्रथमेश पवारला मिळेल. सुरुवात महत्वाची आहे आणि किती रन होतात या सुरुवातीला तेही महत्वाचे असेल. प्रथमेश यांचा रोल आता या मॅच मध्ये खूप महत्वाचा असेल आणि विकीची बॉलिंग. परत एक वेळेला आपटलेला बॉल. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड आहे. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल आणि बॉलिंग टीमने चॅलेंज केलेलं आहे या डिसिजनला. रिव्ह्यू घेतलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने या बॉलवर. पाहूया निर्णय काय तो टीव्ही अंपायरचा. लक्ष्य मोटा है जरूर, एक बड़े लक्ष्य का पीछा करना है, 120 का पीछा करना है, मगर हमने ये भी देखा कि पिछले मैच में 124 का पीछा हुआ था, तो यहाँ से स्टार्ट अच्छी चाहिए. आकाश स्पेशलिस्ट है. वाइट बॉल. आकाश और प्रथमेश पवार नाना इनकी 21 तरह से स्टार्ट करते हैं, काफी इस पर काफी निर्भर होगा. वाइट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. आता फिल्डिंग टीम कडे एकच रिव्ह्यू आहे. ओ ओर पिच बॉल आणि त्याच्यावर धमाका. प्रथमेश पवार मागच्या मॅचची अशी सुरुवात केली होती आणि याही मॅचची तशी सुरुवात. तोच झोन आणि तिकडेच मारलाय षटकार. सीधे बैट से काफी अच्छा क्रिकेट खेलते हैं नाना. हमने देखा इसके पहले भी इस ग्राउंड पर काफी अच्छा क्रिकेट खेला है और इसीलिए जिस तरह से बैटिंग करेंगे नाना, इनके टीम के लिए काफी अहम होगी इनकी भूमिका. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल, उद्या फर्स्ट मॅच खेळायची आणि उद्या पहिला सामना बरोबर 9 वाजता सुरू होईल. लक्षात घ्या. एनपी स्पोर्ट्स उत्तनच्या विरुद्ध या मॅच मधून जो संघ जिंकेल तो उद्या पहिल्या मॅच मध्ये क्वालिफायर 1 खेळताना दिसेल. धावा झाल्यात 9. पुलरलेनचा बॉल होता, चॉप केलाय बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या बरोबर मध्ये. तिथे चांगली फिल्डिंग, धाव मिळणार नाही. डॉट बॉल. आणि सेकंड मॅच मध्ये ताई पॅकर्स पालघर हे खेळणारा. त्यांनी आजच्या दिवसातून जो शेवटचा सामना संघ जिंकेल तो सेकंड मॅच मध्ये खेळेल. परत एक वेळा स्लॉट मध्ये बॉल होता, चांगला ऑफ ड्राईव्ह दाखवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावा मिळतील. प्रथमेश पवारच्या बॅट मधून हा दुसरा वार आहे. एक षटकार आणि मग चौकार आहे.
रबर बॉल क्रिकेट से जितने आप सीधे बल्ले से बैटिंग करेंगे उतने रन बनेंगे और नाना को बराबर मालूम है किस तरह से बैटिंग करनी है। अच्छी शुरुआत की है, विकी जैसे बॉलर के खिलाफ रन आना शुरू हो चुका है। 13 धावा झाल्यात. परत एक वेळा शफल झाला. बॅट स्विंग कडक आहे. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बेधडक आहे. बॉल सीमा पार. येतो आणखीन एक षटकार. और एक बेहतरीन स्ट्रोक प्रथमेश पवार, नाना इनके बैट से। विकी की ये गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, वहां से लपेटा इस गेंद को और भेज दिया सीमा रेखा के पार। नाना 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 इस नाम के चर्चे अब शुरू हो चुके हैं। आणि हे ग्राउंड म्हटल्यानंतर प्रथमेश पवार नानासाठी नेहमीच चांगलं ठरलंय. मागच्या तिन्ही वर्षामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये नानाची बॅट या ग्राउंडवर तळपली आहे. या धावा त्याने नेहमीच केल्यात आणि इथे तशी सुरुवात करून दिली आहे त्याने मॅग्निफिसंट नवी मुंबईला. 19 धावा झाल्यात. 4 बॉलचा खेळ संपला. मॅच ऑन. 120चं टार्गेट आहे आणि त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40-50चा स्टार्ट देणं गरजेचं आहे. 19 धावा झालेल्या आहेत. विक्की भोईरच्या विरुद्ध इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. आणखीन एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, क्रॅकिंग शॉट. 4 धावा, चौकार. और एक बेहतरीन स्ट्रोक, इस बार भी थोड़ा सा आगे किया, कवर्स में पीछे जगह मिली और वहां ही खेला है ये स्ट्रोक बेहतरीन। और एक बेहतरीन स्ट्रोक नाना की बैट से आते हुए। जिस तरीके से गेंदबाजी हो रही है उसी तरीके से बैटिंग कर रहे हैं यहाँ नाना और उसी के कारण पहली ओवर में 23 बन चुके हैं। कित्येक वर्ष मॅग्निफिसंट नवी मुंबईमध्ये विकी भोईर देखील खेळलाय, त्याच्यामुळे त्याचेही प्लस पॉइंट माहिती आहेत, कच्चे दुबे माहिती आहेत आणि इथे आक्रमण सुरू आहे. शॉर्ट बॉलचा वापर, यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न. प्रथमेश स्वतःवर नाराज आहे. फर्स्ट ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झालेल्या 23, परंतु इथे स्ट्रायकरला देखील कमबॅक करावं लागेल. एक चांगला बॉल. हालांकि आखिरी गेंद बिंदी आई जरूर, मगर अच्छा टोटल हो चुका है. जो स्टार्ट चाहिए था, जब आपको 120 का पीछा करना है, जो एक स्टार्ट चाहिए था वो यहाँ मिल चुका है और उसी के कारण नाना लय में आ चुके हैं. मगर अब अनिकेत सानप शायद आ रहे हैं. ये ओवर काफ़ी अहम होगा. अनिकेत किस तरह से गेंदबाजी करते हैं ये भी काफ़ी अहम होगा और उनका साथ देने के लिए आकाश जहांगीर के पास काफ़ी अच्छी क्षमता है. उस क्षमता से खेलना होगा. और रेनी क्रिकेट में आकाश जहांगीर भी एक स्पेशल प्लेयर करके गिने जाते हैं और आज आकाश को खेलना होगा. फर्स्ट ओव्हर 23 धावा. वेल बिगन इज हाफ डन. इम्पॅक्ट प्लेयर बॉलिंग साठी आलाय अनिकेत सानप. यस, अंपायरचा इशारा. तो येतोय अमित कोहरीच्या जागेवर. अनिकेत सानप इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार. बॉलिंग साठी तो सज्ज होईल. समोर आहे आकाश चांगीळ. 1 बॉल मध्ये 1 रन. मागच्या 6 बॉल मध्ये 20 धावा केल्यात प्रथमेश पवारने, कारण एक फ्रीटचा बॉल त्याला खेळण्याची संधी मिळाली. बरोबर टर्न केलाय. डीप स्क्वेअर लेग सेट आहे. 1च धावी ते मिळताना दिसेल. अनिकेत सानपकडे तो एक्सपिरियन्स आहे. बॉल चांगले फिरवतो अनिकेत सानप आणि विशेष म्हणजे त्याचे बॉल या खेळपट्टीवर स्किड होऊ शकतात. आता तसं पाहिलं तर थोडीशी कोरडी खेळपट्टी होत चालली आहे. हलक्याशा रिमझिम पावसाच्या सरी मगाशी पाहिल्या. वातावरणामध्ये आमूलाग्र बदल झालेत काल रात्रीपासून. काल चांगलाच पाऊस पडलाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, मुंबईमध्ये, भिवंडीमध्ये. आज देखील हलक्याशा पावसाच्या सरी सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाल्या एका मॅच मध्ये, परंतु त्याच्यानंतर पावसाने थोडीशी तडी मारली आहे. प्रथमेश पवार 20 धावांची खेळी आतापर्यंत साकारली आहे. लक्ष्य आहे 120 धावा झाल्या. 24 धावा. बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा शशी साटम यांचा येतोय. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. याच बॉलची मी चर्चा करत होतो की अनिकेत सानपचे बॉल स्किड देखील होतात. बॉल झपकन बाहेर देखील निघतात. काही बॉल आतमध्ये आणतो अनिकेत आणि त्याच्याकडे सगळे पर्याय आहेत. फिरकीचा जादूगर आहे डीएन नगर अंधेरीचा अनिकेत. पुढचा बॉल. बैठक मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. यावेळेला बॉल वेगाने जातो विकेट कीपरच्या मागे. डॉट बॉल ची समाप्ती होते प्रेशर मध्ये. मॅग्निफिसेंट. लगभग 18-20 साल हो चुके हैं अनिकेत सानप को हम गेंदबाजी करते हुए देख रहे हैं और काफ़ी सारा तजुर्बा उनके पास है. टेनिस बॉल क्रिकेट का है और रबर बॉल क्रिकेट का है और उसी तजुर्बे के साथ अब तक गेंदबाजी की है. 2 धावा या ओव्हर मध्ये. शांत ठेवले बॅटरला. प्रथमेश तयार.
शॉर्ट बॉलचा वापर, तिथून उसळी घेत बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये, टर्न अँड बाउन्स, बॉल विकेट कीपर कडे, डॉट बॉल. अनिकेत सानप चांगली कामगिरी करतो आणि चांगला डिसिजन कॅप्टनचा, मॅनेजमेंटचा, की अनिकेत सानपला या मॅच मध्ये ऍज अ इम्पॅक्ट खेळण्याची संधी दिली आहे. कटर चांगला टाकला, लेग ब्रेक उसळी घेत सरळ विकेट कीपरच्या कडे चालला आणि त्याच्यामुळे आता प्रेशर मध्ये सध्या तरी पाहायला मिळेल प्रथमेश पवार आणि मॅग्निफिसंट नवी मुंबई. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल उद्या NP स्पोर्ट्स उत्तन परी पॅकर्सच्या विरुद्ध खेळण्याची संधी मिळेल, ती देखील क्वालिफायर 1 मध्ये. आणि त्याच्यामुळे हा सामना खूप महत्वाचा आहे. जर इथे हारला तर 5व्या मॅच मध्ये परत खेळावं लागेल आज. त्याच्यामुळे जो जिंकेल तो थेट क्वालिफायर 1 खेळण्यासाठी जाईल उद्या या स्पर्धेत मध्ये. परत एक वेळा बॉल फिरवलाय, प्रथमेश पवारला शांत ठेवलंय, जागेवर स्तब्ध ठेवलंय. चांगली बॉलिंग अनिकेत सानपची. इसीलिए इन्हें मुंबई का जादूगर कहा जाता है. आज नहीं कितने साल से लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं और घुमाव देखिए कितना जबरदस्त है. बेहतरीन गेंदबाजी अनिकेत सानप. खेळपट्टी कोरडी आहे, त्या कोरड्या खेळपट्टीवर बरोबर बॉल फिरवतोय अनिकेत सानप. नॅचरल लेग ब्रेक टाकतोय. यावेळेला एक एक्सप्रेस बॉल, वेगवान बॉल, हाय बॉल मला वाटतं स्टंपच्या लाईनने गेलाय मागे आणि त्याच्यामुळे आणखीन एक डॉट बॉल इथे टाकला गेलाय अनिकेत सानपच्या माध्यमातून. या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा, लास्ट बॉल शिल्लक. इसके पहले ओवर में नाना ने क्या बैटिंग की थी, मगर अब जैसे अनिकेत सानप आए और गेंद को काफी अच्छा घुमाया है और नाना को रोका है इस वक्त अब तक. सलग 5 चेंडू निर्धाव टाकलेत प्रथमेशच्या विरुद्ध. आणि आता मात्र स्लॉट मध्ये बॉल होता आणि सरळ जाईल डाऊन दी ग्राउंड, सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवर चूक केली अनिकेत सानपने आणि हा तो षटकार. ओव्हरची समाप्ती केली आहे या षटकाराने. इस बार थोड़ा सा आगे रखा, पाले में आई उनके और उसके बाद गेंद को सीमा रेखा के बाहर भेज दिया. कुछ गेंदें ऐसी थी जो उन्होंने थोड़ा सा दूर से घुमाई थी, मगर ये गेंद आगे से घुमाने की कोशिश थी और उसमें नाना ने छक्का जड़ा है. मगर फिर भी एक अच्छा ओवर आया है यहाँ, क्योंकि इस ओवर में अगर देखा जाए तो सिर्फ 8 रन बने और इसीलिए अनिकेत सानप को दूसरे ओवर के लिए लाना यह सफल साबित हुआ है. हालांकि विकेट नहीं आया है मगर कमबॅक हुआ है. चांगलं राहिलं षटक अनिकेत सानपचं स्ट्रायकरसाठी, कारण पहिल्या 5 बॉलवर फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या आणि शेवटच्या बॉलवर षटकार आला होता. 8 धावांचं षटक आलंय आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये करण आलाय बॉलिंगसाठी. यंगस्टर आहे करण वरपेटी. आणि फिल्डिंग वर एक नजर टाकली तर राईटी बॅटर साठी चांगलं प्रोटेक्शन आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ असे क्षेत्ररक्षक सजवले. शॉर्ट फाईन, शॉर्ट थर्ड, एक गली, फुल टॉस बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न, पायावर लागला उस्मानच्या. डॉट बॉलने सुरुवात केली आहे करणने देखील या ओव्हरची. और एक लेफ्ट हैंडर बॉलर और ये युवा गेंदबाज है, इनके पास भी एक अच्छी क्षमता है और ऑप्टम के थोड़ा सा बाहर रखा, आगे किया डॉट बॉल से शुरुआत. पायातला बॉल होता, फ्लिक केलाय, गॅप मध्ये आहे आणि तिथे मात्र भरपूर मोठा गॅप आहे तो शोधलाय आणि इथे 4 धावा मिळताना दिसतील. आकाश जांगेच्या पॅट मधून या ओव्हरच्या सुरुवातीमध्ये एक चौकार. सफल होने के बाद इस बार गलती कर बैठे, पैर पर करने की कोशिश थी और उस कोशिश में बैट के नीचे की ये गेंद और उसका फायदा उठाया. चौका जड़ा है आकाश ने. इस तरह से रन चाहिए. 4 धावा झाल्यात या चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या आता 35 आणि आणखीन एक धमाका, बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा आता मात्र मिळताना दिसतील. आकाश जांगे फर्स्ट बॉल डॉट, त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतर षटकार आलाय. पिछली गेंद पर चौका आने के बाद ये गेंद ऑप्टम के बाहर थोड़ी सी दूर की और आकाश इस तरह के गेंदों के लिए वेटिंग पर रहते हैं और क्या स्ट्रोक खेला है. कवर पॉइंट में छक्का जड़ना आसान बात नहीं है, मगर इस खिलाड़ी के लिए ये आसान काम है. सिक्सर. विड्थ मिळाली, जागा मिळाली आणि बरोबर जागा दाखवली. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार मारत असताना आकाश जांगे, ही खासियत आहे आकाश जांगेची आणि आठवण करून दिली त्या 2003च्या विश्वचषकाची. लगातार येणारे बाउन्सर्स, मग मारलेला तो षटकार. नॉन स्ट्राइकिंग एंडला कानामध्ये सातत्याने हुक मार के दिखा, पुल मार के दिखा हे पुटपुटणारे शब्द आणि मग सेवाग आपसुकच बोलून गेला, वो जो तेरा बाप खडा है वो मार के दिखाएगा. आणि मग मारलेला पॉइंटला तो षटकार सचिन तेंडुलकर यांनी. रनआउट चान्स. मागच्याही मॅच मध्ये आपण पाहिलं होतं प्रथमेश पवार रनआउट झाला होता. या मॅच मध्ये परत एक वेळा तेच चित्र.
परंतु त्याच्यानंतर सामना जिंकला होता हेही विशेष आहे मॅग्निफिसंटने. परंतु आता एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. या सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात 42. अच्छा कमबैक किया है या गेंदबाज ने, युवा गेंदबाज ने, मगर एक मौका बना था यहाँ रनआउट का. नाना और आकाश दोनों के पास एक क्षमता है इस बड़े स्कोर का पीछा करने की. परत एक वेळा थोडासा मागून फिरवण्याचा प्रयत्न आहे. विकेट कीपरने चूक केली आहे. बाईचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून केला जाईल. आणखीन एक अवांतर धाव इथे मिळताना दिसते. टीमची धावसंख्या 43 43 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 43 धावा झालेल्या आहेत आणि आता संपूर्ण जबाबदारीने खेळ करावा लागेल, कारण तुम्हाला 120 धावा करायचे आहेत. तिसरं षटक सध्या सुरू आहे. मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. जर 2-4 मोठे फटके तुम्ही या 1-2 ओव्हर मध्ये मारले तर परत एकदा मॅग्निफिसंट नवी मुंबई देखील या मॅच मध्ये येईल. कारण हे आपण मागच्या मॅच मध्ये पाहिले. अशरफ लालाने कशी बॅटिंग केली होती, त्याच्या अगोदर श्रेयस कदमने कशी बॅटिंग केली होती. 2 अर्धशतक एकाच मॅच मध्ये दिसलेत. काल देखील आपण 2 अर्धशतक एकाच डावामध्ये पाहिलेत. त्याच्यामुळे सगळं काही शक्य आहे या मान्सून सुपर सिरीज मध्ये. यावेळेला बीट केलंय फलंदाजाला. जेवढे बॉल डॉट बॉल जातील तेवढंच प्रेशर वाढत राहील आता मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीमवर. करण का ये और भी कुछ बड़े स्ट्रोक आने के बाद एक चौका आया, एक छक्का आया, उसके बाद भी सिर्फ 11 ही रन आए और इसी के कारण करण का ये ओवर अच्छा रहा. 3 ओवर के बाद 43 बने हैं, मगर अभी भी 4 ओवर का आना बाकी है. रिक्वायर्ड रन रेट 19.25, 24 गेंदे 77 की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. मगर पिछले मैच के पहले पारी के आखिरी 3 ओवर में 77 बने थे और इसीलिए स्कोर बन सकता है, क्योंकि विकेट अब तक एक भी नहीं गया है मैग्निफिसेंट नवी मुंबई का. नाना मैदान पर है. प्रथमेश पवार और आकाश जांगेड़ किस तरह से यहां से आगे इस पारी को लेके जाते हैं देखना होगा, मगर अनिकेत सानप का ये ओवर काफी अहम होगा. 43 धावा झाल्यात. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपला आणि आता 4थ्या षटकामध्ये अनिकेत सानपकडे परत एक वेळा बॉल देण्यात आलाय. समोर प्रथमेश शेवटच्या बॉलवर सिक्सर मारला होता. मागच्या ओव्हर मध्ये काही बॉल शांत ठेवलं होतं प्रथमेश पवारला. अक्षय पवार देखील या टीमकडे आहे. दीपू माळी या टीमकडे आहे. बॅटिंग मध्ये खोली आहे, परंतु सध्या आपण पाहतोय ज्या धावा पाहिजेत, ज्या सरासरीने पाहिजेत त्या आलेल्या नाही आहेत, कारण 120 करायचे आहेत. परंतु हा जो पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा खेळ हा अद्भुत आहे. कधीही बदलतो. कभी बाजी इधर कभी बाजी उधर. आणि आता या षटकामध्ये पाहूया प्रथमेश पवार, नाना कशी बॅटिंग करतोय. भरपूर वर्ष क्रिकेट सातत्याने खेळलाय. लेदर बॉल क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव आहे आणि त्याचा स्टान्स सगळं काही सांगून जातो. परंतु आता धावा कराव्या लागतील. समोर अनिकेत सानप पुढचा बॉल घेऊन. मागचं षटक थोडंसं शांत राहिलं होतं अनिकेतचं. हा बॉल चांगला फिरवलाय. बॅट फिरली, परंतु बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क इथे पाहायला मिळाला नाहीये. परत एक वेळा बाईटचा इशारा पंचांकडून. विकेट कीपरने बॉल सोडलाय. आणखीन एक धाव. वाह वाह वाह, क्या गेंद की थी ये अनिकेत, और गेंद में घुमाव काफी ज्यादा था. शायद थोड़ी सी चोटिल हुए करण वहां. गेंद को फ्लाइट दी, उसके बाद गेंद को घुमाया. गेंद ये पीछे गई थी, मगर वहां करण थे. वहां से थोड़ी सी शायद उनके चेहरे पर ये गेंद लगी भी थी, मगर अच्छी शुरुआत की अनिकेत सानप ने. फर्स्ट बॉल 22. सेकंड बॉल या ओव्हरचा. आकाशसाठी देखील बॉल चांगला फिरवलाय. बॅटची कडा इथे घेण्यात आली आहे. पहिली विकेट गारद मॅग्निफिसेंटला एक मोठा धक्का. आकाश जांगेड़ बॅक टू द पॅव्हिलियन. ड्रीम बॉल किया यहाँ अनिकेत सानप ने. अच्छी लेन पर किया इस गेंद को, वहां से घुमाया और आकाश जैसे बैटर को आउट करना. अब फिर एक बार देख सकते हैं, गेंद अच्छी टिप्पे पर थी, लेन पर थी, वहां से थोड़ा सा बाउंस था, टर्न था, और बाकी का काम उस्मान ने किया. सेलिब्रेशन विकी का. आकाश एक बड़ी विकेट आ चुकी है यहाँ. अनिकेत को टीम में बतौर इम्पैक्ट शामिल करना, ये सही बात सही साबित हो चुकी है, मगर ये मुकाबला खत्म नहीं हुआ. अनिकेत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. इन ॲट नंबर 3 बिलाल शेख आता फलंदाजीसाठी चाललाय. मागच्या मॅच मध्ये बिलालने खूप चांगला स्टार्ट दिला होता आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये नेहमीच बिलालची बॅट बोलते. चांगली बॅटिंग तो करतो. टीम हर्डल सध्या पाहायला मिळते. स्ट्रायकरशी क्लिअर कट स्ट्रायकर हरिभाई यांची ही टीम आहे. आणि दुसऱ्या बाजूला मॅग्निफिसेंट नवी मुंबई ओमकार नाईक, दीपक पाटील यांचा हा संघ आहे. आणि सध्या
धावा झाल्यात 44-44. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगती पथावर असताना 120 चं लक्ष्य आहे. अनिकेत सानप इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याला या टीम मध्ये आता स्थान देण्यात आलं आणि या मॅच मध्ये जशी कोरडी खेळपट्टी मिळाली तसे बॉल त्यांनी गरगर फिरवलेत. "44 लॉस ऑफ 1 विकेट. अनिकेतच्या समोर बिलाल. वाईड यॉर्करचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल येतो. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. 45 धावा आता फलकावर लागल्यात. जसा शफल झाला बिलाल थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न, परंतु हा वाईड बॉल येतोय. धाव वाढते. धावा झाल्यात आतापर्यंत वाईड बॉलच्या मदतीने. स्कोर बोर्डवर 45-45. फिरवला बॉल, परत एक वेळा उसळी घेत विकेट कीपरच्या हातामध्ये. कॅरी चांगला होतोय खांद्याच्या लेवलला. उस्मानच्या हातात आणखीन एक डॉट. इसका जिक्र हम 2 दिन से कर रहे हैं कि जब गीला कंडीशन नहीं होता, सूखी गेंद रहती है तो बहुत घूमती है, और ये रबर वाली, और वही देखने मिल रहा है. या अनिकेत सानप बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. आता थोडासा बाहेरून फिरवलाय, त्याचमुळे अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल. ऑफ स्टंपच्या लाईन वरून जर तुम्ही बॉल तिकडे फिरवाल, नॅचरल लेग ब्रेक टाकाल तर तो जास्त वळेल. आज बॉल मिडल अँड लेग स्टिक वर तुम्ही टाकाल तर तिथून नक्कीच मदत मिळते गोलंदाजाला. काही डॉट बॉलही पाहिलेत, काही वाईड बॉलही पाहिलेत, परंतु खरोखर चांगली बॉलिंग करत असताना अनिकेत सानप दिसला आणि विशेष म्हणजे टप्प्यावर गोलंदाजी करतोय. हा बॉल थोडासा पुढे टाकला होता, ओव्हरपिच बॉल होता, परंतु हवेत आहे आणि ते संधी आहे. अशरफ कोणती चूक करणार नाही. मगाशी अशरफच्या समोर सेलिब्रेशन केलं होतं बिलालने, आणि आता बिलालच्या समोर जाऊन अशरफ सेलिब्रेशन करेल याच्यामध्ये शंका नाहीये. आणि हेच तुम्हाला आजच्या दिवसाच्या खेळामध्ये पाहायला मिळणारच आहे. काफी अच्छी गेंदबाजी अनिकेत सानप, जिन्हें मुंबई का जादूगर कहा जाता है, और क्या गेंदबाजी की आज उन्होंने. बेहतरीन गेंदबाजी का नज़ारा पेश किया. थोड़ी कुछ गेंदें घुमाई, कुछ गेंदें थोड़ी सी आगे रखी. इस बार थोड़ी सी आगे गेंद थी, मगर सामने खेलने के प्रयास में फंस गए वहां बिलाल, और विकेट का पतन होता हुआ. अच्छी गेंदबाजी अनिकेत की. सेलिब्रेशन बघा, मगाशी आपण पाहिलं होतं की जसा अशरफ आउट झाला होता, बिलाल त्याच्याकडे गेला होता, आणि आता जसा बिलाल आउट झाला त्याच्यानंतर अशरफ तर स्टंट मॅन आहे. असे स्टंट तर त्याने भरपूर वेळेला केलेले आहेत. आता हे सेलिब्रेशन पाहायला मिळालं आणि स्माइली फेसेस. नावा झालं 46-46. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू असताना नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचं. लगेच सामना सुरू होईल, कारण आज थोडेसे उशिराने सामने सुरू आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, चांगली फिल्डिंग, फॉलो थ्रू मध्ये अनिकेत सानप कडून आणखीन एक डॉट बॉल. आता कठीण होत जाईल. जेवढे डॉट बॉल येत राहतील तेवढा कठीण सामना मॅग्निफिसंट नवी मुंबईसाठी, कारण आता अक्षय पवार आलाय. मागच्या मॅच मध्ये खूपच दमदार बॅटिंग केली होती अक्षय पवारने, मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय. याच्या अगोदर आणि आता मात्र 120 करायचे आहेत. त्यावेळेला आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये. मोठे फटकेच तुम्हाला मारावे लागणार आहेत, परंतु अनिकेत सानपने खरोखर कमाल केली आहे. या कोरड्या खेळपट्टीचा खूप चांगला फायदा त्याने घेतलाय. परत बॉल फिरवलाय, मागून फिरवलाय, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉलने षटक संपतंय. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात फक्त 46. 18 बॉल मध्ये 74 धावांची गरज आहे. 74 फ्रॉम 18. क्या गेंदबाजी रही है. तालियां होनी चाहिए जिस तरह से गेंद को घुमाया है अनिकेत सानप ने. आज भी ये गेंदबाज कुछ खास है, कुछ खास है, और इसीलिए उन्हें जादूगर कहा जाता है. क्या 2 ओवर में 10 रन दिए और विकेट, 2 विकेट भी हासिल किए हैं अनिकेत. बहुत दिनों के बाद, नो डाउट अनिकेत बहुत बड़े प्लेयर है, मत बहुत दिनों के बाद बहुत बड़े मंच पर अनिकेत की इतनी अच्छी गेंदबाजी देखने मिली है. हालांकि सुप्रीमो ट्रॉफी में सबसे ज्यादा विकेट उनके ही नाम है. वाह अनिकेत वाह.
ओ फर्स्ट बॉल हवेत आहे, चान्स आहे. अशरफ हा झेल सोडणार नाहीये. आणखीन एक विकेट इथे मिळताना दिसते. करणाला विकेट घेऊन गेलाय फलंदाज प्रथमेश पवार आउट. अनिकेत के बाद करण वरपेटी, ये इस युवा गेंदबाज को फिर एक बार गेंदबाजी के लिए लाया गया और वहां एक बड़ा विकेट हासिल किया है उन्होंने. स्टार्ट अच्छा किया था पहले ओवर में प्रथमेश पवार ने, मगर उसके बाद करण के इस गेंद पर आउट होकर पैवेलियन की तरफ जाएंगे. थोड़ी सी गेंद पीछे थी मगर सामने खेलने का प्रयास कामयाब नहीं रहे. करण को विकेट. प्रथमेश पवार आउट. 46 17 बॉल आणि आता 74 धावांची गरज आहे. 74 फ्रॉम 17 म्हणजेच काय तर 12 षटकार मारायचे आहेत पुढच्या 17 बॉल मध्ये. व आमचे मित्र नितीन मागे यांचं देखील इथे आगमन झालं. वेलकम, आपलंही स्वागत. सो नितीन मागे यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचं. आल्या आल्या बॉल हवेत आहे, परत चान्स आहे. फिल्डर खाली येत आहेत. झेल पकडला गेलाय. फलंदाज दीपू माळी आउट. ये मुकाबला अब थोड़ा सा लंबा जाता हुआ, जिस तरह से गेंदबाजी की है अनिकेत सानप ने. अनिकेत के लिए अनिकेतसाठी पारितोषिक आलंय राजेश सावंत DN नगर यांच्याकडून जी अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्यासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार राजेश म्हणजेच राजा DN नगर यांच्याकडून आले. बॅक टू बॅक विकेट. आज देखील सोमवारचा दिवस आणि भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आले आहेत, कारण इम्पॅक्ट प्लेअरचा इशारा आता पंच इथे करतायत. विजेंद्र पाटील, बिलाल शेखच्या जागेवर. कौशल बोले, कौशल की जगह पर. सेहेचाळीस धावा झाल्यात. हॅट्रिक ची संधी आहे आणि आल्या आल्या विजेंद्र पाटीलने खेचून मारलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. विजेंद्र आते ही बड़ा स्ट्रोक जड़ दिया है. लेफ्ट हैंडर बैटर ने भी अच्छी बैटिंग की है इस मैदान पर और आते ही, हालांकि लक्ष्य अभी बड़ा हो चुका है मगर इस तरह से स्ट्रोक खेलने चाहिए और विजेंद्र ने खेला है. 52 50 अप. 52 धावा फलकावर लागल्यात. इथूनही मॅचला कलाटणी येऊ शकते, कारण अक्षय पवार आहे मैदानात आणि विजेंद्र पाटील तो आलाय खेळण्यासाठी. त्याच्या बॅट मधून पहिल्या बॉलवर सिक्सर. आणखीन एक मोठा फटका. फ्लॅट चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. कॅच ड्रॉप. झेल सोडलाय तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 53. 53 धावा. मौका बना था यहाँ मगर ये कैच नहीं बन सका, मगर उसका फायदा किस तरह से उठाएंगे देखना होगा. ऑप्शंस के बाहर से खींचा था इसलिए उतना टाइमिंग तो जरूर नहीं हुआ था मगर कैच भी नहीं हुआ. समोर मारलेला फटका आणि इथे देखील धावा मिळताना दिसेल. 6. अक्षय पवार जोपर्यंत मैदानामध्ये विजेंद्रच्या बरोबरीने तोपर्यंत मॅच ऑन आहे. या मॅच मध्ये कलाटणी येईल असं दिसतंय आणि हा येतोय षटकार. काफी अच्छा क्रिकेट सुबह भी खेला था इस खिलाड़ी ने और इस मैच में भी इनकी भूमिका काफी अहम रहेगी. 6 तो आ चुका है. इसी तरह से लगातार निरंतरता से आपको बड़े बड़े स्ट्रोक खेलने चाहिए. अभी 13 बॉल मध्ये आता 61 करायचे आहेत. काल 12 बॉल मध्ये 52 धावा चेस होता होता राहिल्या. 2 बॉल 4 धावांची गरज होती, तिथे सामना पराभूत झाला होता. काय खेळला होता विनायक. 13 बॉल 61. 10 षटकार मारायचे आहेत. बॉलला मागे टर्न करण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय. रनआउट ची संधी आणि ती देखील हुकली आहे. आता 12 बॉल मध्ये 60 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल अक्षय पवार. 12 बॉल 60 धावा म्हणजेच 12 बॉल मध्ये 10 षटकारांची गरज. अभी भी ये मैच खत्म नहीं हुआ.
क्रिकेट का खेल है, कुछ भी हो सकता है। 5 ओवर में 60 बन चुके हैं और आने वाले 2 ओवर में 60 बनाने हैं, मगर अक्षय 12 में से 10 बड़े स्ट्रोक और वो भी मैदान के बाहर वाले चाहिए। चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करून घ्या आणि लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे। शुभम नाईक तुमच्याकडे येतील, ते प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करून लवकरात लवकर घ्या। नेक्स्ट मॅच व्ही लॉयन्स अँड द्विशा 11 टायगर। लगेच मॅच सुरुवात होईल। केतन मात्रे आणि फरदीन काझी या दोन दिग्गज खेळाडूंच्या दरम्यान पुढचा सामना पाहायला विसरू नका। 70-70 स्पोर्ट्सवर बॉलिंग मध्ये परिवर्तन। विकी भोईर परत एक वेळा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। फर्स्ट ओव्हर मध्ये 23 धावा आल्या होत्या विकीच्या विरोधात। या ओव्हरची सुरुवात मात्र विकीने चांगल्या टप्प्यावर केली आहे। तिथे फक्त मिड विकेट रिजन मध्ये एक धाव येईल आणि आता 59 धावांची गरज आहे। 10 षटकार मारायचे आहेत पुढच्या 11 बॉल मध्ये आणि आता थोडंसं अशक्य होत चाललंय आव्हान। पुढच्या मॅचचा टॉस झालाय। प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करून घ्या दोन्ही टीमचे कॅप्टन। अकरा बॉल अजूनही या मॅच मध्ये। बॉलिंग साठी विकी भोईर क्लिअर कट स्ट्रायकर स्ट्राईक करत असताना या मॅच मध्ये आणि मगाशी विकी बोललाच होता की खूप चांगला संघ निवडलाय। ऑन साइडला मनगटाचा वापर केलाय। बॉल हवेत आहे, टायमिंगच्या जोरावर खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे, कॅच पकडलाय फलंदाज विजेंद्र पाटील आउट। आता औपचारिकता राहिली या मॅच मध्ये असं दिसतंय, कारण विकेट येत आहेत, दबाव येतोय, डॉट बॉल येत आहेत। अजय पाटील न्यू बॅटर, बरोडीचा हिटमॅन, परंतु लक्ष्यापासून दूर आहे सध्या तरी ही टीम। अजय पाटील आणि अक्षय पवार ही जोडी आता आपल्याला पाहायला मिळेल। 10 बॉल मध्ये 59 धावा करायचे आहेत। प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडेच मारावा लागेल, हे इक्वेशन आता आहे। आणि जो संघ या मॅच मधून जिंकेल, उद्या 9 वाजता तुमची मॅच असेल एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स उत्तनच्या विरोधात। फर्स्ट क्वालिफायर खेळण्याची संधी मिळेल आणि त्या क्वालिफायर मध्ये जो संघ जिंकेल उद्या तो थेट फायनल खेळेल या मान्सून सुपर सिरीजची। जो संघ पराभूत होईल तो एलिमिनेटर 2 मध्ये खेळताना दिसेल। कटरचा वापर केलाय, इथे देखील डॉट बॉल येतोय। आणखीन एक वेळा बॉल उसळी घेत हातातून सुटलाय विकेट कीपरच्या उस्मान पटेलच्या। हुक शॉट चा इथे प्रयत्न आहे, डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर प्रयत्न करतायत, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे। 6 धावा मिळतील। येतोय षटकार अजय पाटीलच्या पॅट मधून, 6 धावा। आणि ज्या पद्धतीमध्ये हा सामना रंगलाय, नागेश वाडेकरचं कौतुक व्हायला पाहिजे। खूप धुवाधार बॅटिंग त्याने केली, एक चांगला स्टार्ट दिला आणि आणखीन एक वेळेला उस्मान पटेलच्या ग्लोव्ज मधून बॉल मागे चाललाय आणि ऑलमोस्ट आतापर्यंत मोजले असतील उमेश कोळेंनी तर 8 ते 9 बॉल मागे गेलेत। हे मला वाटतं पाठीमागचे सुद्धा अलर्ट आहेत की नाही चेक करतायत की काय। बॅटची कडा घेतली आहे, फाईन लेगला बीट करून बॉल मागे धावतोय, त्याच्या मागे फिल्डर परंतु नाही थांबू शकणार। आउटफील्ड फास्ट आहे, या ग्राउंडची 4 धावा मिळतील। चौकार इथे येतोय आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर फक्त आकार घेत असताना पाहायला मिळेल। मॅच मध्ये पूर्णपणे वरचढ आहे क्लिअर कट स्ट्रायकर हरिबाई यांची टीम। औपचारिकता आता असेल या मॅच मध्ये। 6 बॉल मध्ये 49 धावांची गरज, 6 गेंदे 49 रन। पहले पारी में नागेश वाडेकर ने काफी अच्छी बैटिंग की,
करण मोरे ने उनका साथ दिया। अशरफ, मोहित, इनके बैट से भी कुछ अच्छे स्ट्रोक बने। यश कोठारी ने एक बड़ा स्ट्रोक लगाया और दूसरे पारी के हीरो रहे अनिकेत सानप, जिन्होंने क्या गेंदबाजी की, किस तरह से गेंदबाजी होती है, स्पिन गेंदबाजी क्या होती है, फिर एक बार देखने मिला। पहिलाच बॉल कटर ओम पांडेचा, बरोबर बॉलवर बोट फिरवल्याने सरळ विकेट कीपरच्या हातात चाललाय बॉल। डॉट बॉल ज्यावेळेला कोरडी खेळपट्टी होते त्यावेळेला तुमच्याकडे हेच व्हेरिएशन पाहिजे, तुमच्याकडे तो लेग ब्रेक पाहिजे, तुमच्याकडे वाईड यॉर्कर पाहिजे, त्याच वेळेला तुम्ही वाचू शकता बॅटरच्या तडाख्यापासून। यावेळेला मात्र बॅटचा स्विंग चांगला आहे, हा बॉल थेट जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 6 धावांसाठी अक्षय पवारच्या बॅटमधून सिक्सर। मागील बॉल लेकटर खूप चांगला टाकला, चांगल्या टप्प्यावरून। आता फक्त टप्पा चुकला होता आणि अक्षय वेटिंग मध्ये होते या टप्प्यावर येणाऱ्या बॉलवर आणि मग मोठा फटका मारला। मॅच लांब गेली आहे परंतु अक्षय आपली छाप सोडतायत। 6 धावा अक्षय पवारच्या बॅटमधून। एक शॉर्ट फाईन, 2 स्लिप ठेवल्यात, एक पॉइंट आहे आणि या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व स्ट्रायकर्स आहे, परंतु मॅग्निफिसंटला एक संधी मिळणार आहे। पुढच्या मॅच मधून जो संघ जिंकेल तो लास्ट मॅच मध्ये मॅग्निफिसंटच्या विरुद्ध खेळेल, त्याच्यामुळे पुढचे दोन्ही सामने खूप महत्वाचे आहेत। चला केतन आणि फरदीन रेडी राहायचं, लगेच मॅच सुरू करायची आहे। बॉल जास्त उंच चाललाय, गगन भरारी घेत बॉल सीमारेषा पलीकडे, आणखीन एक षटकार अक्षय पवारच्या बॅटमधून। चांगली बॅटिंग करतायत अक्षय आज। पहिल्याही मॅच मध्ये खूप चांगले खेळले आणि आता जरी मॅच संपली आहे परंतु प्रयत्न त्यांचे चालू आहेत, परंतु कुठेतरी ओम देखील आता स्टंपच्या दिशेने बॉलिंग करतायत, त्याचा फायदा कुठेतरी घेत आहेत। 20 धावा इथे नक्कीच तो फरक राहिलाय, 100 ते 120। 120 टार्गेट होता आणि इथे तो 100च्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्की असेल आता मॅग्निफिसंटचा। फुलटॉस होता, लॅप शॉट मारण्याचा प्रयत्न, टायमिंग फसले, स्क्वेअर लेग येत आहेत, धावतायत, प्रयत्न सुरू आहे, कॅच ड्रॉप, एक धाव इथे मिळेल आणि धावा झाल्यात 87-87। फक्त औपचारिकता आता शिल्लक आहे। एटी 84 धावा, माफ करा, 2 बॉल 36। ऑन साइडला लॉंग ऑन सेट आहे, आणखीन एक कॅच ड्रॉप। अक्षय पवार आता फिनिशिंग टच देईल या मॅचला, परंतु सामना इथे जिंकेल क्लिअर कट स्ट्रायकर आणि हा दुसरा संघ क्वालिफाय होईल या स्पर्धेमध्ये। सुपर 4 मध्ये क्वालिफायर 1 खेळण्याची संधी। हुक शॉट, इथे 6 धावा मिळतील आणि या षटकाराने हा सामना फिनिश। 28 धावेने हा सामना जिंकलाय क्लिअर कट स्ट्रायकरने आणि हा संघ क्वालिफायर 1 खेळण्याच्या तयारीमध्ये उद्या दिसेल एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स उत्तनच्या विरुद्ध। तुम्हाला पहिल्या क्वालिफायर मध्ये खेळायचंय, 9 वाजता इथे उपस्थित राहा। नेक्स्ट मॅच लगेच सुरू होईल। या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच नागेश वाडेकर आणि नागेश वाडेकरच्या अर्धशतकाबद्दल त्याला स्कायरा 11 चे संघ मालक आकाश पाटील यांच्याकडून, शिरडोनचे आकाश पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे। अनिकेत सानप यांना 1000 रुपयाचं पारितोषिक राजेश सावंत यांच्या वतीने लागू झालेलं आहे। सो 5000 रुपयाचं पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट स्वीकारण्यासाठी नागेश वाडेकर नागा